नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आशा एक स्वागत आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. 1 मिनिट थोडंसं वेट करा. विद्यार्थ्यांना जॉइन होऊ द्या. कारण कसं आहे, बरेच विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा कोर्स विकत घेतलाय. त्यांना ॲपमध्ये जॉइन करता येत नसेल, तर त्यासाठी 1 मिनिट थांबा फक्त. सर्वांना गुड मॉर्निंग. थोडे आनंदी असणार तुम्ही, कारण भरपूर मोठी ॲड आली. मागचे काही दिवस एम-पी-एससीतल्या मुलांसाठी थोडंसं स्ट्रेसमध्ये होती. जेव्हा सरकारने म्हणजे आयोगाने सांगितलं, की ऑनलाईन पेपर घेईल तेव्हापासून मुलं थोडेसे टेन्शनमध्ये होते आणि ते टेन्शन घ्यासारखंच काम होतं. पण ठीक आहे, ते देशामध्ये परिस्थिती चालू आहे त्याचा थोडासा परिणाम झालेला दिसतोय आपल्याला आणि एक चांगली ॲड, मोठी ॲड तुम्हाला गट क मध्ये दिसते. आणि जी की एक थोडीशी चांगली गोष्ट आहे, की आपल्याला हा पॅटर्न माहिती आहे आणि जागा पण इतक्या जास्त आहे, की आपण कसं असतं माहिती आहे का? त्याला पास व्हायचं असतं तर कमी जागांमध्ये होऊन जातो. पण खरी गोष्ट अशी आहे, की जितक्या जागा जास्ती, तितक्या जास्त लोकं नोकरीला लागतील. मग एक थोडंसं आपल्यासाठी सुवर्ण संधी आली आहे, की आपल्याला आपलं करिअर इथे म्हणजे लवकरच सेट होण्याचा चान्स आलेला आहे. गुड मॉर्निंग. तुम्हाला पण आषाढी एकादशीच्या शुभेच्छा सर्वांना. गुड मॉर्निंग. चला मग आपण चालू करूया आजचा व्हिडिओ. बघा, मी काय विचार केला म्हटलं पहिल्याच दिवशी लेक्चर येण्यापेक्षा कसं आपली रेकॉर्डेड बॅच आहे. त्यामुळे मुलांना नेमकं माहीत असलं पाहिजे, की त्यांचे प्रॉब्लेम आहेत का? म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं होतील, बरोबर? बरेच विद्यार्थ्यांचे मेसेज होते ॲपवर, की सर टेलिग्राम लिंक माहीत नाही किंवा इतर पण गोष्टी माहीत नाही, शेड्यूल काय राहील वगैरे. त्यामुळे एक व्यवस्थित माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करते. याच्यामध्ये तुम्हाला समजेल, की पुढचे 60 दिवस आपण काय केलं पाहिजे. बघा लक्षात राहू द्या. नेपोलियन बोनापार्टचं एकदम भारी वाक्य आहे, की जर माझ्याकडे काय म्हणता 1 तास आहे लढाईला, तर मी अर्धा तास हा तलवारीला धार देण्यामध्ये खर्च करेल. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की प्लॅनिंग करण्यामध्ये मी जास्त वेळ खर्च करेल, युद्धात करण्यापेक्षा. तसंच गोष्ट आहे. जर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग केलं, तर पुढचे 60 दिवस युटिलाइज होतील. नाहीतर आता काय होईल माहिती आहे का? नाहीतर आता असं होईल, की मुलं आहे ना एकदम जोशमध्ये, उत्साहामध्ये अभ्यास चालू करतील. कारण की जागा भरपूर आहेत, ॲड आली आहे. तर उत्साहामध्ये अभ्यास चालू करतील आणि 15-20 दिवसानंतर किंवा 1 महिन्यानंतर त्यांना असं समजेल, की यार 30 दिवस चालले गेले, पण नेमका कोणताच विषय पूर्ण झालेला नाही किंवा समजत नाही, की आता पुढे काय करावं असं. त्यांचा नंतर जीव घाबरून जाईल. त्यामुळे आपल्याला एकदाच प्लॅनिंग करायची आहे. प्लॅनिंग एकदा व्यवस्थित विचार करून करायची, नंतरची चेंज करायची नाहीये. त्यासाठी मी हा व्हिडिओ घेत आहे. चला, लॅपटॉपवर नाहीये निखिल, आपलं काय म्हणता ॲपवर मोबाईलवर आपलं हे दिसतो काय म्हणता कोर्स. तुमचे जेवढे प्रश्न असतील ना, तुमचे जेवढे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न मी काय म्हणता लेक्चर झाल्यावर घेतो. काही काळजी करू नका. लक्षात द्या फक्त. क्वालिटी संबंधी पण मी तुम्हाला सांगतो एकदा लेक्चर पूर्ण होऊ द्या. सर्व क्वेशनची उत्तरे देऊ तुम्ही. चला मग आता बऱ्यापैकी विद्यार्थी जॉइन झालेत. बाकी मुलं रेकॉर्डिंग बघतील. आपण बॅचबद्दल थोडीशी माहिती घेऊ. नंतर आपला अभ्यास कसा करायचा त्याबद्दल बघू. सर्वात पहिली गोष्ट काय आहे, की आपली बॅच रेकॉर्डेड आहे. आजचा पहिला व्हिडिओ फक्त लाईव्ह आहे कारण मला विद्यार्थ्यांशी बोलायचं होतं. विद्यार्थ्यांचे काय प्रश्न ते घ्यायचे होते म्हणून. नंतरचे जे व्हिडिओ ते रेकॉर्डेड येतील. याचं कारण काय माहिती का? लाईव्ह घेण्यामध्ये मला कमी त्रास असतो उलट. रेकॉर्डिंग करून ती एडिट करून टाकणं अवघड काम असतं. बऱ्याचदा असं असतं, की आपण रेकॉर्डिंग करतो आणि कधी साउंडचा प्रॉब्लेम होऊन जातो, कधी व्हिडिओचा प्रॉब्लेम होऊन जातो. नंतर परत ते डबल रेकॉर्डिंग करावी लागते. लाईव्हमध्ये कसं असतं, की मुलं लगेच सांगतात, की "सर हे काहीतरी प्रॉब्लेम आहे" असं. रेकॉर्डिंगमध्ये थोडीशी मेहनत जास्त असते, पण फायदा काय असतो माहिती आहे का? लाईव्हमध्ये इतकं इंटरनेट लागतं मुलांना, की मुलांचे तेवढे लेक्चर्स पाहिले जात नाही. बऱ्याच लोकांकडे वायफाय नाहीये. ते मोबाईलचं इंटरनेट वापरत आहे. म्हणून रेकॉर्डेड बॅच ठेवली आहे. रेकॉर्डेड बॅचचे 4 व्ह्यू आहेत. आणि तुम्हाला सांगतो मी 3 महिने आपल्या परीक्षेला 4 वेळेस कोणीच पाहणार नाही. एखादा व्हिडिओ तुम्ही बघू शकता डबल. जसं सार्वजनिक वित्त हा टॉपिक तुम्ही डबल बघणार. टॅक्स हा टॉपिक तुम्ही दोनदा बघणार किंवा याच्यातलं वर्गीकरण हा टॉपिक सायन्समध्ये तुम्ही 3 वेळेस बघणार. पण बाकीचे व्हिडिओ तुम्ही 4 वेळेस बघणार नाही. त्यामुळे 4 वेळेस व्ह्यू भरपूर झाले तुम्हाला. तर तुमचे व्ह्यू संपले पण तरी काळजी करू नका. मी व्ह्यू वाढवून देईल तुम्हाला. 6 महिने व्हॅलिडिटी असेल. म्हणजे तुमचं प्रिलिम पण होऊन जाईल आणि मेन्स पण इझिली होऊन जाईल. याच्यामध्ये सर्व जी-एसच्या विषयांची रिव्हिजन होईल. बरोबर? आणि लक्षात राहू द्या आपल्याला दिवसाला 2 व्हिडिओ येणार रेकॉर्डेड हां. त्यामुळे इंटरनेट जास्ती लागणार आहे. जमलं तर एखादी रीडिंग लावा जिथे वायफाय आहे असं. सर्व जी-एसच्या विषयांची रिव्हिजन होईल. 5 जी-एसचे विषय तुम्हाला माहिती आहे. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यघटना आणि त्याच्यानंतर एक काय विज्ञान. 5 जी-एसच्या विषयांची रिव्हिजन होईल. त्याच्यासोबत करंटची पण रिव्हिजन होईल. करंट कसं आहे माहिती आहे का? मागच्या 2 परीक्षा तुम्ही बघितल्या व्यवस्थित, तर तुम्हाला 3-3 वर्षापूर्वीचं करंट विचारलंय. एवढं शिकवणं शक्य होत नाही. एवढं वाचणं पण लक्षात शक्य होत नाही. एवढं लक्षात पण राहत नाही. त्याच्यामुळे 1 वर्षाचं करंट शिकवलं जाईल. त्यात तुमचे बऱ्यापैकी क्वेशन्स कव्हर होऊन जातील. आता मॅथ रिझनिंग हा काही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला नाहीये. कारण की इतकी आम्ही प्लॅन केला होता, की मॅथ रिझनिंग पण त्याच्यामध्ये करायचं. पण मॅथ रिझनिंगचे कमीत कमी व्हिडिओ 50 व्हिडिओ होत आहे. 50 पेक्षा कमी व्हिडिओमध्ये मॅथ रिझनिंग शिकवणं म्हणजे मुलांना फसवण्यासारखं आहे ते. बरोबर? त्याच्यामुळे म्हटलं एवढे व्हिडिओ 60 दिवसामध्ये पूर्ण होणारच नाही. त्याच्यामुळे तो पॉइंट काढून टाकला. पण मुलांना डायरेक्शन असली पाहिजे, की मॅथ रिझनिंग करायचं काय? तर काय करणार आहे, मॅथ रिझनिंगचे प्रिलिमचे जेवढे पेपर झाले, जवळपास 16-17 पेपर 17 पेपर झाले असतील. त्यांचे जेवढे क्वेशन आहे मॅथ रिझनिंगचे त्यांचे टॉपिक वाईज विश्लेषण तुम्हाला इथे मिळून जाईल. म्हणजे
म्हणजे तुम्हाला समजेल की कोणत्या टॉपिकवर प्रश्न येत आहे, त्या टॉपिक मधल्या कोणत्या टाईपवर प्रश्न आलेले आहेत. याच्यात तुमचं काय माहिती का, याच्यात तुमचा जो तुम्ही 50-100 तास अभ्यास करणार मॅथ्सचा तो कमी होऊन जाईल आणि तुम्हाला कमी याच्यात व्यवस्थित डायरेक्शन मिळून जाईल. पुढे सर्वात महत्त्वाचं, ज्यांनी बॅच जॉइन केली, त्यांच्यासाठी एक वेगळा टेलिग्राम चॅनल आहे. खरं सांगितलं तो टेलिग्राम चॅनल नाहीये, तो ग्रुप आहे. चॅनलमध्ये कसं असतं फक्त ॲडमिन बोलतो. तसं इथे नाहीये. इथे तुम्हाला मेसेज करता येईल, ग्रुप आहे. तर तो ग्रुप तुम्ही जॉइन करून घ्या. तुम्हाला ज्यांनी पण बॅच पर्चेस केलाय त्यांना कंटेंटच्या बाजूला लिंकचं ऑप्शन येतंय. ते लिंक क्लिक करा. तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉइन होऊन जाणार. हा कट करून घ्या आठवणीने. म्हणजे तुमचे प्रश्न वगैरे तिथे सॉल्व्ह होऊन जातील किंवा तुमच्या अभ्यासासंबंधी काही अडचण असेल तर तिथे सॉल्व्ह होऊन जाईल. आता जो एक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, की इंटरनेट जास्त लागू शकतो, तर कसं माहिती का, तुम्ही काय करत चला, जो व्हिडिओ आहे ना, त्याला आधी डाउनलोड करून घ्या. असं म्हणतो रेकॉर्डेड व्हिडिओ आहे. तुम्हाला लाईव्ह बघायची गरज नाही. तो डाउनलोड करून घ्या. नंतर बघत जा. नंतर तुम्हाला नेट कमी लागतं. याचा फायदा काय होतो माहिती का? नंतर तुम्हाला नेट ऑन ठेवावं लागतं बरं. पण त्याच्याने डाटा वाया जात नाही तुमचा. याच्याने काय होतं माहिती का? तुमचा व्हिडिओ मध्ये गोल-गोल फिरत नाही, तो अडकत नाही, तुमची लिंक तुटत नाही. मग डाउनलोड करून पाहण्याचा प्रयत्न करा. डाउनलोडमध्ये कसं आहे, तुम्हाला आता सध्या एकच क्वालिटी असणार 360 पिक्सल. जी क्वालिटी मी वाढवून देईल, 480 पिक्सल करून देईल. 480 पिक्सलमध्ये एकदम क्लिअर व्हिडिओ दिसतं, काही काळजी करू नका. बस एवढं सर्व तुम्हाला सांगायचं होतं बॅचच्या बेसिक इन्फॉर्मेशनबद्दल. बॅच संबंधी कोणतीही अडचण आली, तुम्ही या 2 नंबरवर WhatsApp करा किंवा कॉल करा. तुम्हाला इथे उत्तर मिळून जाईल. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत. ओके. आणि हा माझा नंबर आहे WhatsAppचा. पण हा जनरली आता बंदच राहतो. आपण आता ऑफिसला दिलाय. पण जर तुम्हाला अभ्यास संबंधी काही अडचण आली, तुम्ही याच्यावर मेसेज करू शकता WhatsAppवर. याचा कॉल वगैरे काही लागत नाही. बस. हे होतं बॅचची बेसिक इन्फॉर्मेशन. म्हणजे तुम्हाला जर तुम्हाला दुसरी कोणती अडचण आली ॲपसंबंधी, तर तिथे सॉल्व्ह होऊन जाईल. आता तुमचे बऱ्यापैकी प्रश्न क्लिअर होऊन गेले असेल, की बॅचचा फॉर्मॅट कसा राहील असं. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे येऊ, की कोणते विषय कोण-कोण शिकवणार आहे. तसं मी YouTubeवर सांगितलंय, पोस्टरमध्ये टाकलंय, पण तरीसुद्धा तो मी स्वतः आहे, बरोबर? स्वतःला असं सर म्हणणं चांगलं नाही, मग पी तयार करणारे करून देतात. ठीक आहे चला. मी जो आहे, हे माझं नाव आहे. तर 3 विषय मी शिकवणार आहे. सायन्स, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. म्हणजे जवळपास 15, 15, 15, 45 क्वेश्चनचा सिलेबस मीच कव्हर करणार आहे. विनोद सर चालू घडामोडी शिकवणार आहे. नंदकुमार सर इतिहास शिकवणार आहे आणि सत्यपाल सर भूगोल शिकवणार आहे. म्हणजे 3 शिक्षक वेगळे राहतील आणि 3 विषय मी एकटा शिकवणार. म्हणजे 4 शिक्षक राहतील तुम्हाला. आणि सोबत मॅथ रिझनिंगचं जे एनालिसिस घेणार आहे ना, मॅथ रिझनिंगचं एनालिसिस काय म्हणता भूषण दूत सर घेणार आहे. तुम्ही यांचं नाव ऐकलं असणार. काय म्हणता, जे पण राज्यसेवेचा अभ्यास करतात त्यांना माहिती आहे त्यांचं सीसॅटमध्ये चांगलं नाव आहे. तर भूषण दूत सर तुमचे मॅथचे एनालिसिस घेणार आहे. ओके. हे मी एक्स्ट्रा देतोय. हे मी आपल्या बॅचचा पार्ट नाही ठेवलाय. म्हणजे मी जो शेड्यूल करून देतोय तो आपल्या बॅचचा आहे. ही व्हिडिओ मी तुम्हाला एक्स्ट्रा देणार आहे. आता आपण आपल्या अभ्यासाकडे येऊ. 2-3 विद्यार्थ्यांचे मेसेज होते, की सर दिवसाचा प्लॅन कसा असला पाहिजे अभ्यासाचा. ओके. तर दिवसा तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे? पहिली गोष्ट असं आहे, की असा विचार करू नका, की 4-5 तास, 6 तास अभ्यास करून आपण पास होऊन जाऊ असं. पास होणार तुम्ही. जागा इतक्या जास्त आहे ना, तर मेरिट कमी लागणार आहे. तुम्ही काय म्हणता 4-5 तास अभ्यास करून पण पास होऊ शकता. पण आपल्याला जास्त अभ्यास करायचा आहे. कारण प्रिलिम्सला जर मेरिट कमी लागणार आहे, तर मेन्सला टाईम फार कमी आहे आणि मेन्सचा अभ्यास तुमचा 60 दिवसात होणार नाही. त्यामुळे जो जीएसचा अभ्यास करताय तो चांगलाच केला पाहिजे. पुढचे 4-5 महिने जर तुम्ही चांगला अभ्यास करून तुमचं लाईफ सेट होऊ शकते, तर 4-5 महिने टाईमपास करायला नको. दिवसाचा मॅक्सिमम उपयोग तुम्ही केला पाहिजे. ओके. एखादा व्यक्ती 5 तास अभ्यास करेल, एखादा 6 तास करेल, एखादा 8 तास करेल, एखादा 12 तास करेल. तुम्ही सांगा 5 तासवाला आणि 12 तासमध्ये फरक पडेलच ना. हे असं म्हणत नाही, की जास्त वेळ अभ्यास केला म्हणजे चांगला अभ्यास करतो असं राहत नाही. पण जर 2 सारख्या लेव्हलचे व्यक्ती आहेत, सारख्या हुशारची व्यक्ती आहे, जो जास्त वेळ अभ्यास करेल तोच पुढे जाईल ना. त्याच्यामुळे आपण दिवसातला मॅक्सिमम टाईम अभ्यासामध्ये खर्च केला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. मग दिवसाला तुम्ही शेड्यूल करू शकता. ओके. मी इथे शेड्यूल जरी करून दिलाय, तरी मध्ये तुम्ही 5-10 मिनिटाचा गॅप घेऊ शकता. असं कंटिन्युअस बसण्याची गरज नाहीये. बघा सकाळी तुम्ही 8 वाजता समजा अभ्यासाला सुरू केलं. आता मी जनरल सांगतोय, तुम्ही याच्यात मागे-पुढे करू शकता. काही विद्यार्थी 6 वाजता पण अभ्यास सुरू करतात. काही लोकं 10 वाजता पण सुरू करतात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार मागे-पुढे करा. मी जनरल तुम्हाला शेड्यूल सांगतो, की तुम्ही काय केलं पाहिजे. 8 ते 10 तुम्ही काय केलं पाहिजे माहिती आहे का? इथे तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. पहिला ऑप्शन असा आहे, की तुम्ही ना, जे लेक्चर इथे आपलं टी-एसचं लेक्चर येणार आहे 10 वाजता रोज. जसं आज 10 वाजता चालू झालं ना, तसं रोज 10 वाजता लेक्चर येणार आहे. हे जे जी-एसचा विषय त्याचा अभ्यास तुम्ही आधी केला पाहिजे 2 तास. म्हणजे तुम्हाला आधीच माहीत राहील, की उद्या समजा पोषण संस्थेवर शिकवलं जाणार आहे. मग पोषण म्हणजे तुम्हाला माहिती असेल न्यूट्रिशन नावाचा एक चॅप्टर आहे. त्याच्यावर दरवर्षी प्रश्न येतो व्हिटॅमिन वगैरे. तर तुम्हाला सांगितलं जाईल, की उद्या पोषण नावाचं चॅप्टर शिकवलं जाणार आहे. मग तुम्ही सकाळी उठले, तुम्ही काय केलं? ते चॅप्टर वाचून घेतलं. समजा जे जी-एसचा विषय त्याचा अभ्यास केला 2 तास. 2 तासामध्ये ते चॅप्टर वाचलं होतं. किती मोठं चॅप्टर असलं सायन्सचं 2 तासात वाचलं होतं बरोबर. तुम्हाला फास्टमध्ये वाचायचं आहे ते. ओके. आणि माझी अशी अपेक्षा आहे, की तुम्ही जर रिव्हिजन बॅच लावली म्हणजे तुमचा एकदा तरी अभ्यास झाला असेल.
कमीत कमी तुम्ही एकदा वाचलेलं तरी असेल. असं नाही की तुमच्या लक्षात आहे, पण तुम्ही वाचलेलं तरी आहे ते, बरोबर? मग काय करायचं? ते जीएसचं लेक्चर वाचायचं. तर जीएसचं चॅप्टर वाचायचं. त्यानंतर काय करायचं? 10 ते 12 मध्ये ते लेक्चर बघायचं. प्रयत्न असा राहील की एका लेक्चरमध्येच एक टॉपिक झाला पाहिजे. म्हणजे तुम्हाला परत दुसरा व्हिडिओ बघायची गरज नाही. लिंक तुटायची गरज नाही. काही याला अपवाद राहील. जसं वर्गीकरण हे चॅप्टर आहे, ते एका लेक्चरमध्ये शक्य नाहीये. त्याचे 3 लेक्चर लागतील, बरोबर? तर त्याच्यामुळे तुम्ही असे मोठे टॉपिक सोडून दिले, तर बाकी सर्व टॉपिक आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामुळे ते चॅप्टर तुमचं वाचलं झालं, म्हणजे एकदा तुमची रिव्हिजन झाली आहे, परत व्हिडिओमध्ये तुमची रिव्हिजन होऊन गेली. त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह गेला. त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह गेला. 12 वाजेपर्यंत तुम्ही लेक्चर बघितलं. 12 वाजेला तुम्ही जेवायला गेले. 12 ते 1 मध्ये जेवण केलं, थोडासा आराम केला. 1 ते 3 तुम्ही काय करणार? त्याच्यावरचे पी-वाय-क्यू वाचणार. बस. त्याच्यावरचे पी-वाय-क्यू वाचणार. पी-वाय-क्यूचा जो कंटेंट आहे, तो तुमच्या नोट्समध्ये ॲड करून घेणार. पी-वाय-क्यूचा जो कंटेंट आहे, तो नोट तसा नाही, पी-वाय-क्यूचा कंटेंट नोट्समध्ये राहीलच. पण जर तुम्हाला एखादी एक्स्ट्रा गोष्ट सापडली एनालिसिसमध्ये, ती तिथे ॲड करून घ्यायची. का बरं? कारण पेपरच्या अगोदर तुम्हाला परत पी-वाय-क्यू वाचता येणार नाही. तुम्हाला फक्त नोट्सच वाचायची आहे. असा तुम्हाला पहिला स्लॉट 1 ते 3 मध्ये जीएसचा अभ्यास करायचा एका विषयाचा. आता पुढे 3 वाजता तुम्हाला दुसरं लेक्चर येईल. 3 वाजता तुम्हाला जीएसचं दुसरं लेक्चर येईल. आता त्याच्यामध्ये दुसरा सब्जेक्ट येईल करंट वगैरे कोणताही. 3 ते 5 तुम्ही याचा अभ्यास केला. 5 ते 8 काय केलं तुम्ही आता 3 तास? 5 ते 8 तुम्ही याची रिव्हिजन केली आता नोट्स. याची रिव्हिजन केली तुम्ही हां. एक लेक्चर झालं, त्याच्यावरची नोट्स वाचायला मोजून 20 मिनिटं लागतात किंवा 30 मिनिटं लागतात समजा तुम्ही. मोठा चॅप्टर असेल तर 40 मिनिटं. एक लेक्चर पाहिलं, त्याच्यानंतर 40 मिनिटांमध्ये नोट्सची रिव्हिजन केली. त्याच्यानंतर काय केलं? त्याचे पी-वाय-क्यू वाचून घेतले. जसं वरच्याचे वाचताय तसं. आणि जो कंटेंट आहे तो नोट्समध्ये ॲड करून घेतला. याच्यासाठी 3 तास भरपूर आहे. याच्यासाठी 3 तास भरपूर आहे हां. आता मी परत सांगतोय. तरी मी 5 ते 8 असा कंटिन्युअस स्लॉट दिला. याचा अर्थ असा नाही की तुम्ही मध्ये चहा पिऊ शकत नाही. 10-15 मिनिटं टाईमपास करू शकत नाही. तुम्ही करू शकतात. बरोबर? फक्त मी स्लॉट करतोय तसं. आता तुम्ही 8 वाजता थांबले. 8 वाजता तुम्ही जेवायला गेले. 9 ते 11 तुम्ही काय केलं? मॅथ रिझनिंग केलं. 9 ते 11 तुम्ही मॅथ रिझनिंगची प्रॅक्टिस केली. बस. 11 वाजता तुम्ही झोपले. 11 ते 12 मध्ये काय राहील माहिती आहे का? लगेच तर काही माणसाला झोप लागत नाही. मग काय राहील? या दोघी लेक्चरच्या टेस्ट तुम्हाला येऊन जातील. या दोघी लेक्चरच्या 2 टेस्ट तुम्हाला येऊन जातील. टेस्ट लहान-लहानच राहतील. कारण एका टॉपिकवर आपण जास्त प्रश्न काढू शकत नाही. एकच टॉपिक राहतो. 15-15 क्वेश्चनच्या 2 टेस्ट येतील. 30 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत. 30 क्वेश्चन तुम्ही सोडवले, की 30 क्वेश्चन सोडवायला तुम्हाला किती वेळ लागतील? 20 मिनिटं लागतील. मग 11 ते 12 मध्ये 20 मिनिटं टाईम काढायचा, तेवढी टेस्ट सोडवायची आणि नंतर झोपून घ्यायचं. नंतर झोपून घ्यायचं. म्हणजे तुमचा जे दिवसा अभ्यास झालाय त्याची रिव्हिजन पण होऊन गेली टेस्टमध्ये. तुम्हाला हे पण समजलं, की किती समजलंय, किती नाही समजलंय, किती लक्षात राहतंय आणि किती विसरतंय. बरोबर? त्यासाठी ही टेस्ट राहील. टेस्टचा असा फॉरमॅट केला जाईल, की तुमचं जे लेक्चर झालं त्याची पूर्ण रिव्हिजन झाली पाहिजे. ओके. त्याचा उद्देश हा नाही, की तुम्ही चुकले पाहिजे. त्याचा उद्देश हा राहील, की तुमची रिव्हिजन झाली पाहिजे. रात्री 20 मिनिटांमध्ये. ओके. असा हा प्लॅन राहील. आता याच्यामध्ये चेंज कोण करू शकतं? त्याचा जीएसचा अभ्यास चांगला आहे. त्याचा जीएसचा अभ्यास चांगला आहे, पण त्याला भीती आहे, की यार मेन्स होणार नाही माझ्याने. तो या शेड्यूलमध्ये चेंज करू शकतो. तो काय करू शकतो बघा. तुमचा जीएसचा अभ्यास चांगला आहे ना, मग तुम्हाला इतका वेळ द्यायची गरज नाही जीएसला. तुम्ही काय करू शकता माहिती आहे का? हे जे पहिला स्लॉट आहे ना, हा तुम्ही मराठी इंग्लिशला देऊ शकता. मराठी इंग्लिशमध्ये तुम्ही काय करा, पहिले मराठी लँग्वेज घेतली समजा. याला 30 दिवस द्या आणि नंतर काय करा, पुढचे 30 दिवस इंग्लिशला द्या. म्हणजे 60 दिवसामध्ये आपला कोर्स संपेल ना, 60 दिवसामध्ये आपला कोर्स संपेल, तेव्हा तुमचं जीएसचा तर रिव्हिजन होऊनच गेली आहे, पण मराठी इंग्लिश सुद्धा एकदा वाचलं गेलंय 30-30 दिवसामध्ये. समजतंय तुम्हाला? हे कोणी करावं? ज्याचा जीएसचा अभ्यास चांगला आहे, त्याला गॅरंटी की जीएस तर मी करून घेईल. नुसतं व्हिडिओ पाहिलं आणि 2-2 तास रिव्हिजन केलं तरी माझा जीएस चांगला होईल. अशा ज्या व्यक्तीला कॉन्फिडन्स आहे, त्याने लँग्वेजकडे फोकस केला पाहिजे, असं माझं पर्सनल मत आहे. कारण 60 दिवसामध्ये मेन्सला टफ होऊन जाईल. तुम्हाला मी हे पण सांगतो, प्रिलिमचं मेरिट इतकं कमी लागेल, की तुम्ही अपेक्षा पण करू शकत नाही. बरोबर? म्हणजे आपण कमीसाठी अभ्यास नाही करायचा, पण जनरली मेरिट नेहमीपेक्षा कमी लागेल. खरी कॉम्पिटिशन मेन्सलाच आहे. कारण आता 5,700 जागा आहेत. मेन्सला तर जवळपास 80,000च्या वरती लोकं बसतील. पण मेन्स तर 5,700 लोकं पास होतील ना. त्यामुळे खरी कॉम्पिटिशन मेन्सलाच राहील. जर तुमचं जीएस चांगलं आहे, तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सल्ला देईल, की मराठी इंग्लिशकडे दुर्लक्ष करू नका. बस. एवढं होतं आपलं दिवसाचं नियोजन. तुम्ही यात थोडेफार चेंजेस करू शकता. आणि जर तुमचं जीएस काहीच नाही, तुम्ही पहिल्यांदाच करताय, तुम्ही समजा हाउसवाईफ आहेत किंवा तुम्ही समजा काय म्हणता जॉब करताय पार्ट टाईम किंवा एक्स सर्व्हिसमॅन आहे, तुमचं काहीच नाही मराठी इंग्लिश, तर मग तुम्हाला जे मी सांगितलं तेच करा. पहिले जीएस चांगलं करून घ्या. मराठी इंग्लिशचं नंतर बघू. मराठी इंग्लिशचं नंतर बघू. चला. हे तुम्हाला समजलं सर मी काय सांगतोय. आता तुम्ही एक तर नोट झेरॉक्स काढू शकता, जे मी देणार आहे. जे मी तुम्हाला नोट्स देणार आहे, तुम्ही ती झेरॉक्स काढू शकता किंवा तुम्ही काय करा, तुमचं जे पुस्तक आहे, ते पुस्तक तुम्ही जे वापरताय तेच राहू द्या. नोट्समध्ये जे एक्स्ट्रा पॉइंट ते ॲड करून घ्या. तसं तुमच्याकडे पुस्तक असेल इकॉनॉमिक्सचं कोणतंही, कोळंबे सरांचं किंवा देसले सरांचं, ते तुम्ही आधी वाचलंय. त्याच्यामध्ये टॅक्स नावाचं चॅप्टर आहे. पण ते पुस्तक जुनं आहे.
त्याच्यामध्ये 2026-27चं जे टॅक्स आहे त्याची रचना दिली नाही, कारण हा बजेट आता आलंय 2026 मध्ये, बरोबर आहे का नाही? मग मी तुम्हाला शिकवताना करंटचेच आकडे शिकवले, म्हणजे लेटेस्ट वालीच माहिती दिली, बरोबर आहे का नाही? मग एवढा पॉईंट फक्त पुस्तकाच्या बाजूला लिहून घ्या. एक पेज लावा व्हाईट, त्याच्यावर तेवढं लिहून घ्या. बाकी पूर्ण पुस्तक चेंज करायची गरज नाही. जर तुमच्या पुस्तकाचा अभ्यास चांगला आहे, तर काय करशाल, एक्स्ट्रा पॉईंट नोट्स मधले पुस्तकात लिहा. आणि जर तुम्हाला पुस्तक काही एवढा विश्वासच नाही, तुम्ही व्यवस्थित वाचलेच नाहीये, तर काळजी करू नका. फक्त नोट्सवर फोकस ठेवा. फक्त नोट्सवरच फोकस ठेवा. जास्त काही डोक्याला ताण घ्यायची गरज नाही. आता तुम्हाला सांगितलं मी, रोज जेवढे लेक्चर येतील 2 मॅथ रिझनिंगचे सोडून द्या तुम्ही, कारण त्याचं अनालिसिस आहे. पण जेवढे 2 लेक्चर येतील जीएस आणि करंटचे, त्याचे रोज प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला मिळेल. चालेल, रोज प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला मिळेल. आता पीवायक्यूचं कसं माहिती का, पीवायक्यूज मी तुम्हाला देऊ शकतो, पण मला असं वाटतं त्याचा एवढा फायदा होणार नाही. तुम्हाला अनालिसिसचं पुस्तक घ्यावंच लागेल. तुम्हाला ते मी पुढे सांगेलच. याच्यावर आपण नंतर बोलू. तुम्हाला इथपर्यंत समजलंय का, एकदा सांगा मला, मग पुढे जाऊया आपण. बघा मॅडम, तुमचा पहिला प्रश्न असा आहे की मी जेवढं शिकवलं तेवढं सफिशियंट आहे का? मी जेवढं रिव्हिजन मी शिकवलं ना, त्याच्यावर तुमची प्रिलिम्स निघून जाईल. दरवर्षी मी असं सांगायचो नाही, पण यावेळेस का बरं सांगतो मी, कारण मला माहिती आहे की मेरिट कमी लागेल असं. ते कसं कमी लागेल ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. पहिल्या वेळेस जे एमपीएससीचा अभ्यास करताय, ते पहिल्यांदा एमपीएससीचा अभ्यास करताय, त्यांना मी जे सांगितलं तेच शेड्यूल फॉलो करा. मराठी इंग्लिशचं काही टेन्शन घेऊ नका सध्या. एक सेकंड फक्त तुमचे एक-एकचे मेसेज वाचतो मी. त्यानंतर जे इंग्लिश दिलंय बॅचमध्ये पुरेसं आहे का? इंग्लिश एकदम पुरेसं आहे. जे मी ग्रामर शिकवलं त्याच्या बाहेर एक पण प्रश्न जाणार नाही. चला, तिचा कोर्स ठीक आहे चला. इथपर्यंत समजलंय तुम्हाला? आता आपण थोडंसं पुढे जाऊ. आता कोणते-कोणते पुस्तक तुम्ही वाचले पाहिजे? जे पहिल्यांदा एमपीएससी करताय त्यांच्यासाठी मी सांगतो. जे जुने मुलं त्यांना माहिती असेलच. बघा, आता मी पूर्ण वेळ फक्त प्रिलिम्सचं बोलेल इथून पुढे. गणित आणि बुद्धिमत्तेला 20 क्वेश्चन आहेत. त्यासाठी तुम्ही अर्गडे सर किंवा ढवळे सर यांच्यापैकी कोणतं एक पुस्तक वाचू शकता. सामान्य विज्ञानाला 15 प्रश्न आहेत. त्यासाठी तुम्ही भस्के सरांचं पुस्तक वापरू शकता. राज्यघटना यासाठी 15 क्वेश्चन आहेत. ते तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक वाचू शकता. अर्थशास्त्राला 15 क्वेश्चन आहे. त्यासाठी तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक वापरू शकता किंवा देसले सरांचं पुस्तक वापरू शकता. ओके. आणि राज्यघटनेला तुम्हाला कोळंबे सरांचं पुस्तक चालेल. फक्त काय करायचं तुम्हाला आहे ना, जे केंद्र राज्य संबंध आहे, हा टॉपिक तुम्ही काय म्हणता, आता त्यांनी वाढवला असेल, लेटेस्ट त्यांचं पुस्तक आलं आय थिंक. नसेल, जुनं पुस्तक असेल तुमच्याकडे, तर हा केंद्र राज्य संबंध हा टॉपिक फक्त तुम्हाला लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून करायचा आहे. पुढे चालू घडामोडीसाठी 15 क्वेश्चन आहेत. त्यासाठी तुम्ही सिम्प्लिफाईड वापरू शकता किंवा परिक्रमा वापरू शकता. दोघांपैकी तरी एक वापरलं पाहिजे. इतिहासासाठी तुम्ही 10 क्वेश्चन आहेत. समाधान महाजन सरांचं पुस्तक वापरलं पाहिजे. आणि भूगोलसाठी 10 क्वेश्चन आहे. तुम्ही सौदी सरांचं पुस्तक वापरलं पाहिजे. आणि जर तुम्हाला एवढं सर्व वापरायचं नाहीये, तर काय करा, फक्त आपल्या नोट्स वाचा. जर तुम्हाला एवढं सर्व करायचं नाहीये, तर फक्त आपल्या नोट्स करा. जसं मी तुम्हाला सांगितलं, की पॉलिटिक्सचा एक पार्ट लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून करायचा आहे. पंचायत राज दुसरीकडून करायचं आहे. हे सर्व वेगवेगळं करण्यापेक्षा मी सर्व तुम्हाला नोट्समध्ये आणून देईल. तुम्हाला फक्त नोट्स वाचायची आहे, बाकी काहीच करायचं नाही. तुम्हाला फक्त नोट्स वाचायची आहे, बाकी काहीच करायची गरज नाही. याच्यामध्ये एक्स्ट्रा पॉइंट बी मिळतील तुम्हाला. पण तुम्हाला तेवढं वाचायला टाईम आहे का? हा पण प्रश्न आहे ना. आपण तर वाचायला तर इतिहासासाठी 4 पुस्तक वाचू शकतो. पण आपल्याकडे तेवढा टाईम आहे का? म्हणजे सर्वात महत्त्वाचं आहे, ते तुम्हाला नोट्समध्ये मिळून जाईल. त्याच नोट्स परत-परत वाचून पाठ करण्याचा प्रयत्न करा. ओके. ही खरी परीक्षा पाठांतराची आहे. पाठांतर केव्हा होतं? जेव्हा तुम्ही 4 वेगळे सोर्स वापरता तेव्हा पाठ होत नाही. तुम्ही एकच सोर्स 4 वेळेस वाचता तेव्हा पाठांतर होत असतं. त्यामुळे इकडे जास्त फोकस राहू द्या. जर तुम्ही आधी वाचलं असेल तर चांगलंच आहे. नसतील वाचले तर सध्या फक्त इकडेच फोकस राहू द्या. याच्यामध्ये फक्त मॅथ रिझनिंगसाठी पुस्तक घ्यावं लागेल. बाकी सर्व नोट्स तुम्हाला मिळून जातील. जे एक पुस्तक तुम्हाला घ्यायचंय, जे की प्रत्येकाने घेऊनच घ्या. आज उद्यामध्येच घेऊन टाका नसेल तर. ते म्हणजे आप्पा हातनोरे सर यांचं पीवायक्यू अॅनालिसिस पुस्तक आहे. कोणतं पीवायक्यू अॅनालिसिस? प्रिलिमचं पीवायक्यू अॅनालिसिस. मेन्सवालं वगैरे असेल तर ते काही घेऊ नका. प्रिलिमचं पीवायक्यूचं जे अॅनालिसिस आहे ते पुस्तक घ्या. तो टॉपिक झाला. त्याचे पीवायक्यू तुम्हाला वाचायचे आणि त्याचं अॅनालिसिस तिथे बघायचं आहे. बरोबर? पीवायक्यूचा सर्व कंटेंट तुम्हाला नोट्समध्ये मिळून जाईल. पण त्याचं अॅनालिसिस थोडंसं वाचत राहा, प्रश्न वाचत राहा. प्रश्नाचा फॉर्मॅट समजणं फार गरजेचं आहे. बऱ्याचदा आपल्याला हे माहिती असतं. जसं मी एक उदाहरण देतो तुम्हाला, की एक उदाहरण देतो मी तुम्हाला. समजा सुप्रीम कोर्टमध्ये काय असतं माहिती का? सुप्रीम कोर्टमध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतो, एक सरन्यायाधीश असतो आणि इतर न्यायाधीश असतात बाकीचे. आता इतर न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतं? तो 4 न्यायाधीश असतील, 10 असतील का 15 असतील, न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतं?
तर ती संख्या ठरवतो संसद. आता आपण जेव्हा पुस्तक वाचतो किंवा नोट्स वाचतो ना, आपल्याला माहिती असतं, बरोबर. हायकोर्टच्या बाबतीत काय, हायकोर्टच्या बाबतीत एक मुख्य न्यायाधीश असेल, म्हणजे चीफ जस्टिस असेल, मुख्य न्यायाधीश, आणि एक काय असेल, इतर न्यायाधीश असतील. यांची संख्या कोण ठरवतो? यांची संख्या ठरवतो राष्ट्रपती. यांची संख्या कोण ठरवतो? राष्ट्रपती. हे पण आपण जेव्हा पुस्तक वाचतो ना, तेव्हा आपल्याला माहिती असतं. पण जेव्हा प्रश्न येतो आणि प्रश्नामध्ये दोघे ऑप्शन असतात, संसद आणि राष्ट्रपती, तेव्हा आपण कन्फ्युज होतो की राष्ट्रपती इथे होता का इथे होता, संसद इथे होती का इथे होती. यासाठी आयोगाचे पीवायक्यू वाचणं गरजेचं आहे. जो आपण डाटा पाठ केलाय, जो आपण कंटेंट आपल्या मेंदूमध्ये, तो पेपरमध्ये अप्लाय करता आला पाहिजे. तो काय अप्लाय करता येईल, जो आपण प्रश्न बघत राहू. म्हणून ते पुस्तक गरजेचं आहे, तुम्ही ते घेतलंच पाहिजे. त्याच्यात जे कंटेंट येते तुम्ही ते शिकवलंच तुम्हाला, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा शिकवली तुम्ही. गोष्ट अशी आहे की ते प्रश्नांचा फॉर्मॅट तुम्हाला समजणं गरजेचं आहे एका ठिकाणी. आता येऊ आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे, की तुम्ही अभ्यास करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आता आपल्याला समजेल कसं काय, की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. तर आपल्याला समजतं कसं काय माहिती का, मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनवरून मी काय केलंय, मागच्या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका घेतल्या मी आणि त्यात बघितलं कोणत्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत. ओके, 2023 मध्ये काय होतं माहिती का, 2023 मध्ये कंबाईन बी आणि सी यांचा एकच पेपर झाला होता. कंबाईन बी आणि सी एकत्र झाला होता, म्हणून याची लेवल थोडीशी वेगळी होती, याची लेवल थोडीशी जास्त होती असं तुम्ही समजा. 24 ला ग्रुप सी चा वेगळा पेपर झाला, 25 ला ग्रुप सी चा वेगळा पेपर झाला आणि 26 मध्ये आता वेगळाच पेपर होईल. तुम्हाला माहिती आहे बी चा पेपर होऊन गेलाय. आता तुम्ही फक्त शेवटच्या 2 प्रश्नपत्रिकेवर फोकस करा. मी असे 3 लिहिले इथे, पण तुम्ही शेवटच्या 2 प्रश्नपत्रिकेवर फोकस करा. चला इकडे बघा, इकडे प्रकाश चॅप्टर प्रश्न आला, घर्षणवर एक प्रश्न आलाय, ध्वनीवर एक प्रश्न आलाय. हे 3 प्रश्न तुम्हाला फिजिक्सवर दिसतात. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री एक प्रश्न आलाय, मिश्र धातूवर एक प्रश्न आलाय, रासायनिक बंधावर एक प्रश्न आलाय. हे 3 तुम्हाला केमिस्ट्रीवर प्रश्न दिसतात. 15 प्रश्न आहेत सायन्स मधले, त्यातले 3 फिजिक्स, 3 केमिस्ट्री, 9 प्रश्न बायोलॉजीवर. या लक्षात राहू द्या, म्हणजे बायोलॉजी जास्त पहिले करायचं आपल्याला. आता प्राणी वर्गीकरण एक प्रश्न आहे, प्राणी वर्गीकरण त्याच्यात कांगारूवर एक प्रश्न आहे, कांगारूवर. नंतर एक अजून प्राणी वर्गीकरणावर प्रश्न आहे. 3 प्रश्न वर्गीकरणावरून गेले. एक पर्यावरणाचा रिलेटेड प्रश्न आहे, तो मृदेवर आहे, सॉइलवर. टिक्का नावाचा आजार आहे, त्याच्यावर एक प्रश्न आहे. वनस्पती वर्गीकरणावर एक प्रश्न आहे. लसवर एक प्रश्न आहे, त्यामध्ये नाही का पोलिओची लस वगैरे ते. पर्यावरणाच्या प्रजननावर एक प्रश्न आहे आणि गलगंड या आजारावर एक प्रश्न आहे, क्वायटर. बस, म्हणजे 9 प्रश्न तुम्हाला दिसत आहे कशावर, बायोलॉजीवर. आता हा 24चा पेपर मी बघितला, 24 मधले मी टॉपिक बघून घेतले की हे टॉपिक एकदम महत्वाचे आहे. बरं, सायन्सचं पुस्तक एवढं मोठं आहे 600 पेजेसचं, पण मी 600 पेजेस वाचणार नाही आता, माझ्याकडे तेवढा टाइम नाही. मी काय करेल, मी आहे ना त्या 600 पेजेस पैकी कोणता टॉपिक महत्वाचा आहे त्याच्यावर फोकस करेल. मला दिसलं की हे टॉपिक आयोग विचारताय, मग मी एवढे टॉपिक करून जाईल. आता पुढे बघा, 25चा पेपर झाला, 25च्या पेपरमध्ये काय काय फॉलो झालं बघा. पर्यावरणाच्या प्रदूषणावर एक प्रश्न आलेला आहे. ओके, हा इकडे नव्हता, पण समजा तो जाऊ द्या. विद्युत धारेवर एक प्रश्न आलाय, किरणोत्सारीवर एक प्रश्न आलेला आहे, मिश्र धातूवर एक प्रश्न आलाय, मिश्र धातूवर एक प्रश्न आलाय. म्हणजे याचा अर्थ बघा, मी मिश्र धातू इथे वाचून गेलो होतो, तो सेम मिश्र धातूवर इथे प्रश्न आला. पुढे आता धातूवर एक प्रश्न आलाय, रासायनिक बंधवर एक प्रश्न आलाय. बघा, मी इथे रासायनिक बंध वाचून गेलो होतो, तो रासायनिक बंध इथे येऊन गेला. प्राणी वर्गीकरणामध्ये कांगारूवर प्रश्न आला होता, म्हणजे माझं काम होतं की कांगारूला वाचून जायचं. सेम कांगारूवर प्रश्न रिपीट झाला पुढच्या वर्षी. पुढे आजारावर प्रश्न आलाय. बघा, इथे जेव्हा गॉइटर या आजारावर प्रश्न आला, तेव्हा माझं काम होतं की आजार म्हणजे डिसीज हा टॉपिक वाचून जायचं. तो आजार तुम्हाला इथे दिसतोय. वनस्पती शास्त्रावर नत्र स्थिरीकरणावर प्रश्न आलाय. ओके, हा तुम्हाला इथे दिसत नाहीये, पण तुम्हाला इथे दिसेल बघा. नत्र स्थिरीकरणावर प्रश्न आलेला आहे बघा, नत्र स्थिरीकरणावर प्रश्न आलाय, तोच इकडे रिपीट झालाय तसा. पुढे इकडे बघा, टिक्का आजारावर प्रश्न आला होता, तो सेम टिक्का आजारावर प्रश्न आलेला आहे. वनस्पती वर्गीकरणावर प्रश्न आला होता, सेम तसाच प्रश्न वनस्पती वर्गीकरणावर आलाय. रक्ताभिसरण संस्थेवर 2 प्रश्न आले, आजारावर प्रश्न आलाय विषाणूजन्य. बघा, इकडे आजारावर प्रश्न आलाय विषाणूजन्य, इकडे आजारावर प्रश्न आला होता जीवाणूजन्य. म्हणजे इकडे बॅक्टेरियावाले डिसीज विचारले होते, इकडे त्याने काय केलं, व्हायरसवाले काय डिसीज विचारून टाकले. असं तुम्हाला समजतंय का? म्हणजे याचा अर्थ असा आहे, मी नुसता मागच्या 2 प्रश्नपत्रिका बघितल्या असत्या आणि त्याच्यावरून नुसते टॉपिक केले असते, माझे किती प्रश्न सुटून गेले असते. 1 2 3 4 5 6 7 प्रश्न आता मी प्रेडिक्ट करू शकतो की आयोग काय विचारणार आहे, फक्त कशावरून, मागच्या 2 प्रश्नपत्रिका बघून. आणि मुलांना खोटं वाटेल तुम्हाला, सायन्समध्ये 15 पैकी 7 मार्क्स सुद्धा मिळत नाही.
म्हणजे तुम्हाला समजतंय का? आपण काय केलं, आपण मागच्या 2 प्रश्नपत्रिका घेतल्या. त्यांचे फक्त टॉपिकची नावं घेतली आणि मला लक्षात ठेवायचं की या टॉपिकवर प्रश्न विचारणार आहे. तुम्ही विचार करा, जर 2 प्रश्नपत्रिका काढून मी 7 प्रश्न कोणत्या टॉपिकवर आहे प्रेडिक्ट करू शकतो आणि यातले काही ते एक्झॅक्ट रिपीट आहे. जसं बघा, हा टिक्कावर प्रश्न आला, तो सेम इकडे टिक्कावर प्रश्न आला, हा एक्झॅक्ट रिपीट आहे. समजतंय तुम्हाला? हा नत्र स्थिरीकरणाचा प्रश्न एक्झॅक्ट रिपीट आहे. कुठे गेला तो? नत्र स्थिरीकरणाचा जो प्रश्न आहे ना, हा एक्झॅक्ट रिपीट आहे इकडचा. म्हणजे 7 ते 8 प्रश्न, 8 प्रश्न आहेत ते. 8 प्रश्न मी एक्झॅक्ट सांगू शकतो, की कुठे येऊ शकतात किंवा ते टॉपिक सांगू शकतो मी. आपलं काम होऊन गेलं. आपल्याला एवढेच मार्क मिळाले असते समजा. एक्स्ट्रा नाही केलं चालेल. एवढे 2 तर टॉपिक केले पाहिजे, जे विचारले आयोगाने. 2 प्रश्नपत्रिका घेतले. आणि आता तुम्हाला 2 प्रश्नपत्रिका नाही, आता तुमच्याकडे 3 प्रश्नपत्रिका आहेत, या वर्षाची धरून. जर तुम्ही या 3 प्रश्नपत्रिकेतले जरी पॉइंट केले, 3 प्रश्नपत्रिकेतले जरी पॉइंट करून गेले तुम्ही, तर तुम्हाला सायन्समध्ये 10 क्वेश्चन आणणं काहीच विशेष नाहीये. 10 क्वेश्चन इथूनच दिसतील तुम्हाला. असा अभ्यास केला काय तुम्ही का? याला म्हणतात व्हर्टिकल एनालिसिस. याला काय म्हणतात? व्हर्टिकल एनालिसिस किंवा सॉरी याला म्हणतात हॉरिझॉन्टल एनालिसिस. हॉरिझॉन्टल एनालिसिस म्हणजे काय? तुम्ही हा विषय घेतला, समजा सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, करंट, त्यानंतर काय मॅथ रिझनिंग. याच्यात तुम्ही काय केलं? असं हॉरिझॉन्टल तुम्ही एनालिसिस केलं, की कोणत्या विषयाला किती अभ्यास करायचा आहे? कोणत्या विषयाला किती अभ्यास करायचा आहे? मग तुम्ही बघितलं, की सायन्समधले 8 टॉपिक महत्त्वाचे, हिस्ट्रीमधले 8 टॉपिक महत्त्वाचे, जिओग्राफीमधले 7 टॉपिक महत्त्वाचे, पॉलिटीमधले 12 टॉपिक किंवा 15 टॉपिक महत्त्वाचे. याला म्हणतात हॉरिझॉन्टल एनालिसिस. तुम्ही काय केलं? जो 550 पेजचं पुस्तक होतं, त्याला कमी करून तुम्ही 200 पेजवर घेऊन आले. किती काम सोपं होऊन गेलं बघा. याला म्हणतात हॉरिझॉन्टल एनालिसिस. पहिलं एनालिसिस आपलं असं राहील आणि माझं काम काय राहील? माझं काम असं राहील, की पुस्तक जर 600 पेजचं आहे, त्यातले 200 पेज जे महत्त्वाचे ते तुम्हाला आधी शिकवून द्यायचे. कारण तिथूनच प्रश्न तयार होणार आहे. समजलं तुम्हाला? याचा अर्थ आपण बाकी शिकणार नाही अशातला भाग नाही बरं. आता श्वसन संस्थेवर प्रश्न विचारलाच नाही त्यांनी मागच्या 7 वर्षामध्ये. तरी पण मी त्याचं एक लेक्चर घेऊन गेईल. कारण कसं आहे आधी विचारलं नाही म्हणजे पुढे विचारू शकत नाही अशातला भाग नाही. पण आपल्याला माहिती आहे की तो कमी महत्त्वाचा आहे, बाकी टॉपिक जास्ती महत्त्वाचे आहे. समजतंय तुम्हाला? असं आपल्याला पहिलं एनालिसिस करायचं आहे. आता इथं मी तुम्हाला एका अवघड विषयाचं करून दाखवलं. हा अवघड विषय जो मुलांना जमत नाही. आता आपण थोडासा सोपा विषय बघू तो म्हणजे पॉलिटी. आता पॉलिटीमध्ये पण इकडचे तुम्ही शेवटचे पार्ट बघा फक्त. 24 आणि 25. 24 मध्ये परिशिष्टावर एक प्रश्न आला, मूलभूत हक्कावर एक प्रश्न आला, राष्ट्रपतीवर एक प्रश्न, राज्यपालावर एक प्रश्न, घटना दुरुस्तीवर एक प्रश्न, खटल्यावर एक प्रश्न, पंचायत राजच्या घटना दुरुस्तीवर प्रश्न, 73-74 विया, सरनाम्यावर प्रश्न, मूलभूत हक्कावर दुसरा प्रश्न, विधानसभा त्याची फक्त कलम विचारली होती, घटना समितीवर एक प्रश्न आला, पंचायत राजवर प्रश्न आला, त्याच्या कलम 243 वर फक्त बेसिक एकदम घटनेच्या वैशिष्ट्यावर प्रश्न आला, परत पंचायत राजच्या 243 कलमवर प्रश्न आला आणि महाधिवक्तावर एक प्रश्न आलेला आहे. हे झालं 24 मध्ये. आता 25 मध्ये बघा तुम्ही. 25 मध्ये बघा तुम्ही. पंचायत राजच्या नगर क्षेत्रावर प्रश्न आला होता. आता हा डिफिकल्ट प्रश्न होता. ग्रामसभेवर प्रश्न आला होता जो की सोपा होता. राज्यपालावर प्रश्न आला बघा. इथे राज्यपाल प्रश्न आला होता. तसाच सेम प्रश्न दिसतो तुम्हाला. मूलभूत हक्कावर सेम प्रश्न आला. तो कसा आलाय मी तुम्हाला पुढे सांगेलच. इकडे तो विचारलेला होता. पंचायत राजच्या पोलीस पाटील प्रश्न आला होता जो की टफ होता. उच्च न्यायालयावर प्रश्न आलाय. परिशिष्ट 8 वर प्रश्न आलाय. बघा. परिशिष्ट 7 वर आधी प्रश्न विचारला त्याने. त्याच्यामध्ये काय असतं? त्याच्यामध्ये केंद्र राज्य संबंध याच्यातल्या सूच्या दिल्या आहेत. त्याच्या पुढची परिशिष्ट यावर्षी विचारून टाकलं. याच्यामध्ये भाषा असतात. ओके. याच्यामध्ये काय असतात? भाषा असतात. मूलभूत हक्कावर परत एक बेसिक प्रश्न आला, जो इथे तसा विचारला त्याच्यावर सारखाच होता. समवर्ती सृष्टीवर प्रश्न आला. घटना समितीवर एक प्रश्न आला. तो सेम प्रश्न इथे आला. विधिमंडळावर प्रश्न आलाय बघा. इथे आहे ना, कुठे गेला ते? विधानसभेवर प्रश्न आहे. इथे विधिमंडळाच्या कायदे करण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न आहे. पंचायत राजच्या समितीवर प्रश्न आलाय. परत इकडे मूलभूत हक्कावर एक प्रश्न अजून आला. कुठे गेला तो मूलभूत हक्क? मूलभूत हक्कावर एक सेम सोपा प्रश्न अजून आलेला आहे. हा पण एकदम सोपा प्रश्न आहे. उच्च न्यायालयावर प्रश्न आलाय आणि घटना समितीवर अजून एक प्रश्न आलाय. घटना समितीवर अजून एक प्रश्न आलाय. म्हणजे नुसते तुम्ही जेवढे टॉपिक आयोगाने विचारले ते जरी करून गेले असते तर किती मार्क्स आले असते बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 15 पैकी 7 प्रश्न त्याच टॉपिकवर विचारले जे आधी विचारलेत. निम्मे मार्क्स तुम्हाला असेच मिळत आहे. निम्मे मार्क्स फक्त कशावर मिळत आहे माहिती का? मागचा पेपर घ्यायचा. म्हणजे आता 25चा घ्या, कारण आपण 26चा देणार आहे. मागचा पेपर घ्यायचा. त्याच्यातले बघायचे की 15 टॉपिक कोणते होते ज्याच्यावर प्रश्न आलाय. तेवढेच 15 टॉपिक वाचून जायचे. आणि त्यातले कसं माहिती का? मूलभूत हक्कासारख्या टॉपिकवर 2-2 प्रश्न आले, 3-3 प्रश्न आले म्हणजे तो एकच टॉपिक. 10 ते 12 टॉपिक घ्यायचे. तर 10 ते 12 टॉपिक केले तुम्ही तरी निम्मे मार्क्स मिळून जात आहे तुम्हाला. बाकी निम्मा वरती पेपर येतोय. बरोबर? म्हणजे 50 क्वेश्चन तर हे जे मागच्या वर्षी विचारले त्याच्याच टॉपिक मधले. हा सोपा विषय.
आणि जर तुम्ही अजून याला ऍड करून दिलं ना, जर तुम्ही याला ऍड करून दिलं, जसं बघा इथे महाधिवक्ता होता, तो इकडे विचारलाय. इकडे जो उच्च न्यायालय होता, तो सेम उच्च न्यायालय इकडे विचारलाय. जर तुम्ही याला ऍड करून दिलं, तर हे जे 8 प्रश्न आहेत ते 10 ते 11 होऊन जातात. इतका तो सोपा विषय. सोप्या विषयामध्ये आपण 15 पैकी 11 पर्यंत जाऊ शकतो, 12 पर्यंत जाऊ शकतो आणि अवघड विषयामध्ये 8 मार्क्स आले तरी खूप आहे आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला अॅनालिसिस करायचंय. याला काय म्हणतात? याला म्हणतात हॉरिझॉन्टल अॅनालिसिस. आता आपण फक्त एका पेपरचं करणार नाही असं. आता आपण कमीत कमी मागच्या 3 पेपरचं असं करणार आहे. 3 पेपर म्हणजे जेवढे टॉपिक आले, त्यांना आपण सीरियस अभ्यास करणार आहे. इथे तुमचा विषय जो 600 पेजचा आहे, तो 200 पेजवर येऊन जातो. हे झालं पहिल्या प्रकारचं अॅनालिसिस. तुम्हाला हे दोघी गोष्टी समजल्या असतील की मला काय सांगायचंय. आता दुसरं अॅनालिसिस करायचंय. दुसरं अॅनालिसिस म्हणजे व्हर्टिकल अॅनालिसिस. दुसरं अॅनालिसिस म्हणजे व्हर्टिकल अॅनालिसिस. याला म्हणतात व्हर्टिकल अॅनालिसिस. ओके. व्हर्टिकल अॅनालिसिस. काय असतं व्हर्टिकल अॅनालिसिस? जो तुम्ही टॉपिक निवडले, तुम्हाला मी सांगितलं की आपण 8, 8, 7, 7, 10, 10 टॉपिक तयार केले, की यांच्यावर मला फक्त फोकस ठेवायचा आहे. आता तुम्ही याचा विचार करा. हे जे 8, 8, 7, 7 टॉपिक आहेत, त्याच्यामध्ये सर्वच टॉपिक सोपे असतील का? नाही. सर्वच अवघड असतील का? नाही. सर्वच एका लेव्हलचे असतील का? नाही. मग कोणत्या टॉपिकला डीपमध्ये वाचायचंय? कोणत्या टॉपिकला डीपमध्ये वाचायचंय? तसं घटना समितीमध्ये त्यांनी प्रत्येक गोष्टीची तारीख सुद्धा विचारली, म्हणजे डीप प्रश्न आहेत. तारीख सुद्धा विचारून टाकली त्यांनी, म्हणजे डीप प्रश्न आहे. मग घटना समितीला थोडंसं डीप वाचायचं. घटना समितीला डीप वाचायचं. आता मूलभूत हक्क मोठं चॅप्टर एकदम. त्याच्यात अपवाद भरपूर आहेत. त्याच्यात तरतुदी भरपूर आहेत. पण आयोगाने फक्त वर विचारलंय. आयोगाने फक्त वर विचारलंय. फक्त कलम 15 विचारली, कलम 16 विचारली. 16चे अपवाद विचारलेच नाहीये. कलम 22 विचारलेच नाहीये. कलम 32 मध्ये फक्त नाव विचारले. त्याच्यामधले जे रीड्स आहेत ते विचारलेच नाहीये. त्यांचे नाव विचारले रीड्सचे एकदा. म्हणजे मूलभूत हक्काला इतकंच वाचायचं वरच्यावर. घटना समितीला खालीपर्यंत वाचायचंय. हे जे दुसऱ्या प्रकारचं अॅनालिसिस असतं ना, त्याला म्हणतात व्हर्टिकल अॅनालिसिस. प्रत्येक टॉपिक सारखा वाचायचा नसतो. काही टॉपिक वर वाचायचे असतात, काही डीपमध्ये वाचायचे असतात. हे दुसऱ्या प्रकारचं अॅनालिसिस करायचंय. याच्याने आपला अजून टाइम वाचून जातो. जे 200 पेज होते, जे टॉपिक आपल्याला करायचे होते, त्याच्यातले फक्त 50च टॉपिक डीप म्हणजे 50च पेजेस डीपमध्ये करायचे. 150 पेजेस फक्त वर वाचायचे. हे दुसऱ्या प्रकारचं अॅनालिसिस केलं आपण, तर हा जो 200 पेजला आपल्याला 15 दिवस लागणार होते, तो टाइम आपला 7 दिवसावर येऊन जातो. असा आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्याने आपल्याला काय होईल? याच्याने आपल्याला डबल रिव्हिजन करायला टाइम मिळून जाईल. कारण तुम्ही निम्म्या टाईममध्ये अभ्यास करताय आणि एवढं करून तुम्ही कोणत्याही परिस्थितीत प्रिलिम पास होऊन जाताय. अडचण काय असते? अडचण अशी असते, की मुलं काय करतात माहिती का? मुलं जास्ती करण्याच्या भानगडीमध्ये पडतात. मुलांना असं वाटतं, की आता एम-पी-एस-सी परीक्षा येते किंवा एवढा मोठा चान्स आलाय, मग किती जास्त करता येईल किती नाही, अशा त्या उमेदमध्ये असतात. आणि त्यात काही चुकीचं नाहीये. जास्त अभ्यास करणं हा काही चुकीचं नाहीये. प्रॉब्लेम काय असतो? जास्त अभ्यास करायला जास्त वेळ लागतो. जास्त अभ्यास करायला जास्त वेळ लागतो आणि शेवटी तुमचे 2-3च विषय चांगले होतात. 4-5 विषय राहून जातात. मग याला काही अर्थ नाही. तसे तुम्ही प्रिलिम पास नाही होऊ शकत. तुम्हाला सर्व विषयाला न्याय द्यायचा आहे. त्यामुळे कुठे किती टाईम खर्च केला पाहिजे हे फार महत्वाचं आहे. कुठे किती टाईम खर्च करायचा आहे हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला हे समजलं असेल मी काय सांगतोय. म्हणजे तुम्ही 2 तास जिम करताय, 2 तास जिम करताय आणि फक्त डंबेल्सच उचलताय. बाकी दुसरं काहीच करत नाही. तसा व्यायाम करून फायदा नाही. तुम्ही 1.5 तास व्यायाम केला, पण प्रत्येक एक्सरसाइज थोडी-थोडी करत राहा प्रत्येक मसलची. असा आपण अभ्यास केला पाहिजे. मग आता एखादा टॉपिक किती डीप आहे कसं समजेल? हे पण परत प्रश्नपत्रिकेवरून समजेल. आता आपण समजा एक टॉपिक घेऊ मूलभूत हक्क. आता मूलभूत हक्काचे 2024 मध्ये आलेले प्रश्न बघू आपण. हा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हटले? आता एम-पी-एस-सी करणार मुलांना माहिती कलम 32 ला म्हटले. म्हणजे कलम 32 मध्ये जेवढे रीट अधिकारी त्या रीट पैकी त्याने एक पण विचारला नाही. त्याचे नाव सुद्धा विचारले नाही. फक्त कलम 32 ला काय म्हटलंय तेवढं विचारलंय. इतका सोपा प्रश्न विचारलाय. आता पुढचा प्रश्न बघा. 14, 15, 16, 17 या समानतेच्या कलम आहेत. कोणत्या कलममध्ये काय तेवढं विचारलंय? आणि ते पण असं नाही की पाठांतर असलं पाहिजे. 4 पैकी 1 माहिती राहिली तर आपल्याला जोड्या लागून जातात. 4 पैकी 1 माहिती असली आपल्याला जोड्या लागून जातात. म्हणजे फक्त कलमचं नाव विचारलंय. आता या कलम 14 ला 5 ते 6 अपवाद आहे. कलम 361, कलम 361 ए, कलम 31 सी वगैरे, वगैरे भरपूर आहेत त्या. त्याने काय विचारलं का? कलम 15 ला 3, 4, 5, 6 एवढे अपवाद आहेत. विचारला का त्याने? नाही. मग काय मेहनत घ्यायची? कशाला मेहनत घ्यायची? बरोबर आहे का नाही? मेहनत घेण्यात काही अडचण नाही. जेव्हा मी समजा याची बॅच शिकवतो समजा, फुल लेंथ कंबाईनची. त्यात मी 15च्या पुढचे जे कलम आहेत, त्यांचे कोणत्या-कोणत्या खटल्याने ते आले आहेत, त्या पण ॲड करून सांगतो. पण ती गरज नाही आता. त्याच्यावर प्रश्न विचारणार नाही आयोग. आपल्याकडे टाईम कमी आहे. म्हणजे तुम्हाला समजलं की फक्त वर वाचायचंय. आता आपण पुढच्या पेपरला बघून घेऊ. खरंच ते पॅटर्न फॉलो होतोय का? आता परत 2025 मध्ये त्याने मूलभूत हक्कावर 3 प्रश्न विचारले. त्यातले 2 रिलेव्हंट आहेत ते मी इथे उचलून आणले. बघा. केंद्र सरकारने 44व्या घटना दुरुस्तीने अंडरलाईन संविधानाच्या
तिसऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतून वगळला. थोडक्यात 44व्या घटना दुरुस्तीने कोणता हक्क वगळलाय? संपत्तीचा हक्क. संपत्तीचा हक्क. पहिले 7 हक्क होते, आता 6च उरले. कोणता एक गेला तेवढं फक्त त्याने विचारलंय. त्याने बाकी काहीच विचारलं नाही, की कोणत्या कलममध्ये गेला, त्याचे काय परिणाम होते, कोणता खटला होता, कोणती घटना दुरुस्ती नाही, कोणता हक्क चालला गेला एवढं. म्हणजे परत वरच्या वरच प्रश्न विचारलाय. पुढे आता तुम्हाला तिथे बघा समानतेच्या ज्या कलम होता 14, 15, 16, 17 त्या विचारल्या होत्या. आता त्याने काय केलं, जे आपले हक्क आहेत 14 पासून 32 पर्यंत त्यांचे फक्त नावं विचारून टाकले आणि कोणती जोडी चुकीची ते विचारून टाकलं. तो फक्त नावावर प्रश्न विचारतोय. त्याला काहीच घेणं नाही त्याच्यामध्ये अपवाद किती आहे, त्याच्यामध्ये दिवाणी खटला का फौजदारी खटला त्याला काही घेणं नाही. त्याला फक्त नावं विचारायचे तुम्हाला. आता याचा अर्थ असा नाही की आपण फक्त नावं पाठ करून पुढे निघून जाऊ. नाही, तुम्ही नावं पाठ करणार आणि त्याच्यामधले मेन तरतुदी पाठ करणार आता. कारण जर आयोगाने एक स्टेप पुढे जायचं ठरलं, तर आपण एक स्टेप पुढे असलो पाहिजे. त्याने आधी नावं विचारले ना, तर आता मेन तरतुदी विचारेल. अपवाद विचारायला अजून त्याला 2-3 वर्ष लागतील. तुम्ही असं समजून घ्या. अशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे. याला म्हणतात व्हर्टिकल एनालिसिस, की एक टॉपिक मी बघितला, तो टॉपिक किती वाचायचा? मूलभूत हक्काला मी 4 दिवस पण वाचू शकतो आणि 40 मिनिटातून संपवू शकतो. किती वेळ द्यायचा हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि किती वेळ कसं द्यायचं? त्याला विचारणार कुठपर्यंत आहे त्याचा विचार करून आपण अभ्यास केला पाहिजे. अशा 2 प्रकारे आपली बॅच चालवायची आपल्याला. हे झालं मूलभूत हक्काबद्दल. आता एक दुसरा अजून टॉपिक सांगून देतो तसाच. तो म्हणजे समजा परिशिष्ट, अनुसूची. त्याने 24 मध्ये प्रश्न विचारला, की 7व्या अनुसूचीमध्ये कोणत्या अनुसूचीमध्ये केंद्र आणि राज्यामधील अधिकाराची विभागणी सांगितली? 7 मध्ये. आणि 25 मध्ये काय केलं नाही? कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांच्या यादी 8व्या परिशिष्टामध्ये. त्याने काय केलं इथे 7वी अनुसूची विचारली, इथे 8वी विचारली. म्हणजे आता आपलं काम काय? आता आपलं काम आहे की प्रत्येक परिशिष्टाचा बघून घ्यायचा नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 जे येते ते परिशिष्ट नंबर बघायचा. त्याच्यामध्ये काय तरतुदी तेवढी बघून घ्यायची. कारण आयोग त्याच्यावर मागच्या 2 वर्षापासून प्रश्न विचारतंय, परत पुढे विचारून टाकेल. समजतंय तुम्हाला? म्हणजे तुम्ही आधी टॉपिक बघणार, टॉपिकमध्ये काय विचारलंय ते बघणार, तेवढं फक्त करायचंय तुम्हाला. दुसरं काही करायची गरज नाही. आपण नुसतं एनालिसिस करणार नाही. चला हे 7 मध्ये नाही, 8 मध्ये नाही. आपण बाकीचे पण 12 टोटल बाकीचे 10 आपण वाचून घेऊ. कारण त्याच्यावर प्रश्न विचारायला आहे पुढे. हे आपल्याला करायचंय या पुढच्या 60 दिवसामध्ये. जर तुम्हाला हा पॉइंट समजला जो मी शिकवतोय किंवा मी जो सांगतोय, तुम्ही प्रिलिम पास होऊन गेलात तुम्ही समजा. तुम्ही प्रिलिम पास होऊन गेलात समजा. कारण की आपल्याला हे समजतंय की काय विचारणार आहे. आपल्याला तेवढंच करायचंय. जास्त करायच्या भानगडीमध्ये पडायचं नाही. याचा अर्थ आपण असं नाही की एक्स्ट्रा शिकणार नाही. आपण एक्स्ट्रा शिकू, पण आपला फोकस आणि मी मार्क मिळवण्यावर राहील. तुम्हाला इथनं समजलं एकदा सांगा मला? एक प्रश्न घेतो तुमचा मी. बघा, शिरीष कुमार तुमचा प्रश्न आहे की नोट्स कशा बनवायच्या? सध्या तुम्ही नोट्स बनवण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. मी ज्या नोट्स देईल तुम्ही त्याच वाचा. कारण की 60 दिवसमध्ये किती नोट्स बनवणार तुम्ही? तुम्हाला 2 लेक्चर पण बघायचे, त्यांचा अभ्यास पण करायचा आहे. म्हणून मी तुम्हाला नोट्स देईल, काही काळजी करू नका. पुढचं आहे आता. माझ्याकडे बुक्स नवीन आहे, तर मी माझे बुक्स आणि तुमच्या नोट्स करू का? हो. जर तुम्ही आधी बुक्स वाचले जर तुम्ही आधी बुक्स वाचले, तर नोट्स त्याच्यामध्ये फक्त ॲड करायला एक्स्ट्राच्या गोष्टी. जर नसतील तर फक्त नोट्स करा. इको मीच घेणार आहे करण. इको, पॉलिटी आणि सायन्स 3 विषय मी घेणार आहे. मॅथ्ससाठी काय करायचंय? मॅथ्ससाठी इथे तुम्हाला एनालिसिसचे व्हिडिओ भेटतील. तुम्हाला जे 15-20 टॉपिक आयोगाने विचारले तेच टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. तुम्ही जर आधी अभ्यास केला असेल, तर तुम्ही एखाद्याचा क्लास लावू शकता आणि जर तुम्हाला वाटतंय की स्वतः होऊन जाईल, तर तुम्ही पुस्तकमध्ये पण सोडवू शकता, पुस्तक घेऊन. इकॉनॉमिक्स तुम्हाला हार्ड जातं मॅडम, काही काळजी करू नका. जेवढं मी शिकवेल तेवढं तुम्हाला करायचंय सध्या. येस, फक्त नोट्स केलं तरी चालतील हां. मला तुमचे कमेंट वाचता येत नाही, कारण मी पुढे जातोय आणि खाली तुमची नवीन कमेंट येऊन जाते. चला, पुढे येऊ आपण आता. प्रिलिमचं पी-वाय-क्यू बुक कोणतं घेऊ मी तुम्हाला सांगितलं? लोकसेवा अकॅडमीचं पुस्तक येते हां.
महेश जिओग्राफी टफ जाते हे खरं आहे, कारण मागच्या 2 वर्षापासून जिओग्राफी टफच विचारताय. पण जे तुम्हाला सर शिकवतील, नोट्समध्ये राहील तेवढंच तुम्हाला करायचंय आणि सर शिकवतील तुम्हाला ट्रिक्स पण सांगतील. तुम्हाला स्वतः पण ट्रिक्स तयार करायचा वेळ घालवण्याची गरज नाही. बघा संजय, तुमचा प्रश्न असा आहे, की तुम्ही जॉब करतात आणि तुम्हाला काय म्हणता, तुम्ही जॉब करता, तुम्हाला टाईम कमी मिळतो. मग जास्त टेन्शन घेऊच नका. पूर्ण वेळ फक्त व्हिडिओ बघा. व्हिडिओ झाला का ती नोट्स 15-20 मिनिटात वाचून घ्यायची, 30 मिनिटात तेवढंच करा. दुसरं काही करू नका सध्या. व्हिडिओ आणि नोट्स करा. नंतर काही जास्त वेळ करू नका. जेव्हा पेपर येईल तेव्हा कमीत कमी 15-20 दिवस सुट्ट्या घ्या. तेव्हा पूर्ण वेळ जास्त अभ्यास करावा लागेल. आता तुम्ही फक्त व्हिडिओ आणि नोट्स करा. मॅडम तुमचा प्रश्न असा आहे, की झेरॉक्स काढता नाही का नोट्स? हो, झेरॉक्स काढता येतील नोट्स तुम्हाला. पुढे MS4 बॅचला नोट्स मिळेल का? हो, सर्व मिळेल, काही काळजी करू नका. बघा तुम्हाला सांगतो मी, करंट आहे ना, जानेवारी 25 पासून तुम्ही केलं पाहिजे. त्याच्या आधीचे पण प्रश्न येतील तुम्हाला. खोटं नाही सांगत. 2024 चे पण प्रश्न तुम्हाला दिसतील. एकदम रेअर केसमध्ये 2023 चे पण दिसतील. पण तुम्ही इतकं तर करू शकत नाही ना. जानेवारीच्या पुढचं करा. जुलै 2025 पासूनचे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील एका वर्षाचे. एवढं जरी तुम्ही केलं ना, तरी तुम्हाला 5-6 मार्क्स मिळून जातात. काही काळजी करू नका. मी तुम्हाला ते पुढे सांगेल, की कसं आपण विषय वाईज नियोजन करू असं. चला आपण आता इकडे येऊ. अजून काही प्रश्न आहे का? एकदा काय म्हणता, बघा मॅडम, नोट्स एकदाच द्यायला काही अडचण नाही, पण त्या नोट्स मोठ्या होऊन जातील तुम्हाला. मी काय करतोय, नोट्स कट करत बारीक-बारीक करत चालतोय. म्हणून मी काय करतोय, की लेक्चर वाईज तुम्हाला नोट्स देणार आहे असं आहे. नाही तुम्हाला एकदाच द्यायला काही अडचण नाही हां. पण अडचण काय आहे तुम्हाला समजा ना, की नोट्स मोठ्या आहेत. मी त्यांना कट करत चाललोय. न्यू टेलिग्राम जॉइन नवीन बॅचवाल्यांसाठी हां. चला पुढे येऊ आपण. बघा आता इकडे. थोडंसं आपण अंदाज लावू, की मेरिटवर काय परिणाम होऊ शकतो आणि आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, आपली अपेक्षा किती असली पाहिजे. बघा 2024 मध्ये ना 1333 जागा होत्या ग्रुप सीच्या आणि त्याच्या जवळपास 20 पट मुलं त्यांनी घेतली होती. 20 पट मुलं त्यांनी घेतली. 26,740 मुलं त्यांनी घेतली. 48.25 मेरिट लागलं होतं मुलांचं ओपनचं. मुलींचं मेरिट 3 मार्कांनी कमी होतं. 45 पॉइंट समथिंग काहीतरी होतं. 45.50 होतं आय थिंक. आता 2025 मध्ये बघा जागा वाढल्या. 2025 मध्ये जागा वाढल्या 1884. त्यांनी 16 पट मुलं घेतली. जागा जास्त राहिल्या ते पट कमी करून टाकतात. 31,236 मुलं आली. याचा अर्थ मुलांची संख्या वाढली आहे. मेरिट तरी सुद्धा वाढलंय. 2 मार्कांनी मेरिट वाढलंय. 50.25 मेरिट लागलं आणि मुलींचं मेरिट परत 3 मार्कांनी कमी लागलं. 47 पॉइंट समथिंग काहीतरी होतं. तुम्हाला समजतंय का? जागा जास्ती आहेत. मुलं जास्त घेत आहे. तरी मेरिट वाढतंय. वास्तविक ते मेरिट कमी व्हायला पाहतं ना. त्याचं कारण काय माहिती का? मुलांचा अभ्यास एका लेव्हलला होऊन गेलेला असतो. दरवर्षी जे मुलं यावर्षी मेन्सला बसले होते 26,740 त्यापैकी 1,333च नोकरी लागली. बाकीचे तर बिचारे फेलच झाले ना. त्यांचा अभ्यास चांगला आहे मेन्सचा. मग ते इकडे मेरिट वाढवून देतात प्रिलिम्सला. या 26,000 मधले 1,300 मुलं पास झाले. उरलेले 25,000 पैकी बऱ्यापैकी जवळपास 25,000 मुलं मेन्सला असतात पुढच्या वर्षी. कारण ते आहेत. समजा 25,000 नसतील पण कमीत कमी 22-23,000 असतात. समजतंय तुम्हाला? मग 31,000 मुलं मध्ये ऑलरेडी हुशार मुलं होते म्हणून ते मेरिट वाढलेलं आहे. असं दरवर्षी होतं. जर थोडी मुलं वाढताय ना, तर मेरिट तरी सुद्धा वाढते. कारण मुलांचा अभ्यास वाढतोय. पण हे केव्हा? जेव्हा जागा जवळपास आहे. आता तसं नाहीये. आता जागा भरपूर जास्त आहेत. त्यामुळे आता मेरिट वाढेल असं काही तुम्ही चिंता करू नका. पण एक लक्षात ठेवायचंय, की मुलांचा अभ्यास जास्ती आहे. नुसतं जागा जास्ती म्हणून आपण नोकरी लागून जाणार नाही. अभ्यास करणारे आपल्यापेक्षा भरपूर जास्ती आहेत. समजतंय तुम्हाला? तर नुसतं जागांच्या भरोश्यावर राहायचं नाही. आपल्याला आपला अभ्यास वाढवावाच लागणार आहे. हे तुम्हाला मी फक्त दाखवण्यासाठी केलं, की जागा जास्ती म्हणून नोकरी लागत नाही. आपला अभ्यास करावा लागतो. आता इकडे आपण. आपली कंपॅरिझन इथे होईल. या 2023 च्या जागा आहेत. 7,000 जागा होत्या. 7,000 जागा होत्या आणि 13 पॉइंट समथिंग काही पट मुलं घेतले होते. 13 पॉइंट समथिंग काहीतरी मुलं घेतले होते. 95,000 मुलं घेतले होते. आता मेरिट एकदम ड्रास्टिकली कमी होऊन गेलं होतं. एवढी त्यापेक्षा आम्हाला नव्हती. 19 मेरिट लागलं होतं फक्त ओपनचं. मुलींचं 1 मार्क कमी होतं. 18 मुलींचं मेरिट होतं. 19 मार्क मेरिट होतं. कारण की जागा मुलं 95,000 घेऊन टाकले. म्हणजे याच्यापेक्षा 60,000 मुलं जास्त. समजतंय तुम्हाला? आता याच्यामध्ये काय होतं माहिती का? जे मागचे मुलं आहे समजा ते तर होणारच आहे. पण वरती अजून त्यांना 60,000 मुलं घ्यायचे ज्यांचा अभ्यास त्या मानाने कमीच आहे. कमी आहे. म्हणून मेरिट कमी होऊन गेलं. आपली कंपॅरिझन इथेच होईल. आता
6,707 जागा आहेत. तशी माहिती मिळते इनसाइड रिपोर्ट. जागा अजून वाढणार आहे आणि जागा भरपूर वाढणार आहे असं माहित पडलंय. पण जर तुम्ही त्याला खोटं पण समजलं तरी जागा 6,000च्या वरती जाते त्या 7,000 पर्यंत एवढं तुम्ही समजून घ्या. पण आपल्याला त्याच्या भरोश्यावर राहायचं नाही. काय सांगतात आजकाल मधले रिपोर्ट खोटा पण ठरतात. त्या वाढल्याने तुम्ही समजा आपण एवढ्याच जागांचा हिशोब करू. जर तुम्ही याला 13 ने मल्टिप्लाय केलं तर 74,000 मुलं त्यांना घ्यायची. 74,000 मुलं त्यांना घ्यायचे आहेत. ओके. आता 74,000 मुलं त्यांना घ्यायचे. आता 31,000 पैकी 1,800 मुलं तर पास होऊन गेली. जवळपास 2,000. म्हणजे हे 29,000 मुलं तुम्ही याच्यात धरून घ्या. असं समजा जे मागच्या वर्षी मेन्स फेल झाली होती ते सर्वच्या सर्व पास होतील. 29,000. तरी सुद्धा त्यांना आहे ना 45,000 मुलं जास्त घ्यायचे. 45,000 जास्त मुलं घ्यायचे किंवा 46,000 वेगळे मुलं घ्यायचे. म्हणजे मेरिट कमी होणारच आहे. मेरिट कमी होणारच आहे त्यात तर डाऊटच नाही. आणि मी 13चा सांगितलं 14चा पण रेशो होऊ शकतो तो. म्हणजे 46,000 मुलं नवीन येणार आहे याच्यामध्ये. हे लक्षात राहू द्या. त्यामुळे मेरिट कमी होईल. माझा व्यक्तिगत अंदाज आहे 35च्या जवळपास मेरिट येईल. 35च्या जवळपास मेरिट येईल असा माझा व्यक्तिगत अंदाज आहे. बरोबर? पण आपण त्याच्या भरोश्यावर राहायचं नाही. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही 35 सांगितलं होतं आणि पेपर इतका सोपा होऊन गेला की त्यांनी असं विचारलं, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? पूर्ण भारताला माहिती की बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी एमपीएससी नाही पण केलं त्याला माहिती की बाबासाहेब आंबेडकर आहेत. अशा असतं मेरिट वाढेलच ना. पण अशा पेपरमध्ये तुमचा पण अभ्यास वाढून जाईल, तुमचा पण मेरिट वाढेल, तुमचा पण मार्क वाढतील. त्याची चिंता करायची नाही. मी काय बोलतोय, जर नेहमीसारखा एमपीएससीचा ग्रुप सीचा पेपर आला, तर मेरिट 35च्या जवळपास राहील. तुम्हाला ती काही काळजी करायची गरज नाही. पण आपण 35 वर खुश व्हायचं नाही. आपल्याला 40च्या वरती मार्क पाहिजे. म्हणजे आपल्याला सेकंड आन्सर कीचं वगैरे टेन्शन नको पाहिजे. 35च्या 40 मध्ये मेरिट राहील. आपण 40च्या वर कमीत कमी असलो पाहिजे असं मला वाटतं. आणि तेवढे मिळवणं काही विशेष नाही. तेवढे मिळवणं काही विशेष नाही. ते मी सांगतो त्याच्यावर तुम्ही फोकस राहू द्या. तुम्ही बॅचमध्ये काय अपेक्षा करू शकता? बघा मी तुम्हाला परत एकदा सांगतो. सायन्स हा विषय शिकवायला मला जवळपास 120 तासच्या जवळपास किंवा त्याच्यावरती लागून जातं. 120 तास किंवा 130 तास लागून जातात. म्हणजे किती? 130 तास मला लागताय आणि मी म्हणजे जवळपास मला 70 लेक्चर घ्यावे लागताय. 70 ते 80च्या दरम्यान. 40 लेक्चर बायोलॉजीचे, 20 लेक्चर फिजिक्सचे, 20 लेक्चर केमिस्ट्रीचे. 80 लेक्चर मला घ्यावे लागताय. ते लेक्चर मी तुम्हाला 25 लेक्चरमध्ये संपवणार आहे. ते सायन्सचे मी तुम्हाला इथे 25 लेक्चरमध्ये संपवणार आहे. म्हणजे तेवढं डिटेल तर शिकू शकत नाही. स्पीडमध्ये शिकवायचे, एक्झाम ओरिएंटेड शिकवायचे. म्हणून मी रेग्युलर बॅचपेक्षा कमी इथे तुम्हाला मार्क्स सांगतोय, की तुम्ही किती अपेक्षा ठेवू शकता ह्या बॅचमध्ये, की तुम्ही नुसते माझे आपल्या क्लासचे व्हिडिओ बघितले, आपल्या क्लासच्या नोट्स केल्या, तुम्हाला किती मार्क्स मिळू शकतात, ते मी तुम्हाला सांगतोय. बघा, मॅथ्स शिकवला जाणार नाही असं तुम्ही समजा. त्यात फक्त एनालिसिस आहे, ते सोडून द्या. सामान्य विज्ञान हा अवघड विषय. त्यापैकी 15 पैकी 8 प्रश्न तुम्हाला आपल्या नोट्समधले आणि आपल्या व्हिडिओमध्ये दिसतील. काही झालं तरी 8 प्रश्न तुम्हाला इथून दिसतील. तुम्हाला चिंता करायची गरज नाही. हा राज्यघटना एकदम सोपा विषय. हा पुस्तकाच्या बाहेर आयोग विचारत नाही. याच्या 15 पैकी 15 क्वेश्चन पुस्तकातले असतात. पण तरी सुद्धा वाईटात वाईट कंडिशनमध्ये तुम्ही 12 क्वेश्चन समजून घ्या. आपल्या नोट्समधले आणि आपल्या व्हिडिओमध्ये राहतील 12 क्वेश्चन. अर्थशास्त्रामधले 15 क्वेश्चन आहेत. 15 पैकी 10 क्वेश्चन पुस्तकातले दिसतात तुम्हाला. 4-5 बाहेरचे राहतात. 10 जाऊ द्या, पण 8 क्वेश्चन तुम्हाला आपल्या नोट्स आणि व्हिडिओमध्ये मिळून जातील. चालू घडामोडी हा सर्वात अवघड विषय. चालू घडामोडी हा सर्वात अवघड म्हणजे कसं माहिती का? त्यात डायरेक्ट भरपूर आहे करण्यासारखं. त्याच्यात तुम्हाला 2026 चा पेपर आहे. 26 पण विचारतील. पुढे 25 पण विचारतील. 24 पण विचारतील आणि त्यांचं डोकं फिरलं 23 चा पण एखादा प्रश्न विचारून टाकतील. असं झालंय आधी. आता तुम्ही इतकं करू शकता का? इतकं तुम्ही करंट करू शकत नाही. करायचं पण नाही. आपण काय करू? 25च्या जुलैपासून 26च्या सप्टेंबरपर्यंत म्हणजे 12 ते 13 महिन्याचं करंट करू. 12 ते 13 महिन्याचं करंट करू. जे 15 प्रश्न आहे त्यातले 6 ते 7 प्रश्न इथलेच असतात मागच्या एका वर्षाचे. आणि याचा फायदा काय होतो माहिती का? जे तुम्ही मेन्स देणार ना, मेन्समध्ये आयोग एका वर्षाचं विचारतं. म्हणजे हे तुम्हाला मेन्सला पण कामात येणार आहे. तुम्ही 3 वर्षाचं करंट वाचताय, बरोबर? आणि त्यातलं आलं तरी तुम्हाला आठवत नाही, याला काय अर्थ आहे? आणि त्याचा मेन्सला काही फायदा होणार पण नाही. मेन्स तुम्हाला या एका वर्षामधून विचारली जाणार आहे, यालाच परफेक्ट करा. यालाच परफेक्ट करा. 5 ते 6 मार्क्स तुम्हाला इथे मिळाले पाहिजे. 6 क्वेश्चन आले, तुम्ही जिंकले असं तुम्ही समजा. एवढे तुम्हाला नोट्समधून आणि व्हिडिओमधून मिळून जातील सरांच्या. इतिहासमध्ये 10 क्वेश्चन आहेत, त्यापैकी 5 क्वेश्चन तुम्हाला मिळून जातील नोट्समध्ये. कसं इतिहासला 40 ते 50 लेक्चर लागतात. तुम्हाला 15 लेक्चर संपवायचं म्हणून तो आम्ही कमी सांगतोय अंदाजा. कमीच सांगितलं पाहिजे माणसाने. भूगोलामध्ये 10 पैकी 6 क्वेश्चन तुम्हाला नोट्स आणि व्हिडिओमधून येऊन जातील. तर तुम्ही नुसते एवढा यांचा हिशोब केला ना, की आपल्या नोट्समधून आणि व्हिडिओमधून प्रश्न येणार आहे. तुम्ही म्हणणार तुम्ही एवढ्या गॅरंटीने कसं सांगताय? त्याचं कारण मी तुम्हाला दाखवून दिलं, की आयोग तेच प्रश्न रिपीट करताय. निम्मे प्रश्न तुम्ही मागच्या 3 पेपरवरून सांगू शकतो तुम्हाला, की कोणत्या टॉपिकवर विचारले जातील. निम्मे प्रश्न. म्हणून निम्मे आणि थोडे जास्त सांगतो कारण आपण एक्स्ट्रा पण शिकवणार आहे, बरोबर? 45 क्वेश्चन तुम्हाला नोट्स आणि व्हिडिओ करून मिळून जातील. तुम्ही एक पुस्तक वाचलं नाही आधी तरी चालेल. फक्त तुम्ही जर व्हिडिओ केले आणि त्याच्यावरची नोट्स केली, तरी तुम्हाला 45 क्वेश्चन दिसतील आपल्या शिकवण्यातले. मॅथ रिझनिंग मधले 20 पैकी 10 ते 15 मार्क्स आणायचा प्रयत्न करायचा. ते काही फार अवघड राहत नाही. ज्यांनी सरळ सेवा केली ना, त्यांना सुद्धा 15 मार्क्स येऊन जातील. त्यांचं मॅथ रिझनिंग चांगलं राहतं.
आणि ज्याने काहीच केलं नाही त्याला सुद्धा 10 मार्क्स इझिली येऊन जातात. इतके ते 20 पैकी 10 क्वेश्चन तर सोपे राहतात. इथे तुम्हाला 10 ते 15 मार्क्स मिळवायचे. जर तुम्ही इतकं करून गेले, तुमचा स्कोर 55 पर्यंत तुमचे बरोबर येऊ शकता. 55 बरोबर आली. बाकीचे तुम्ही मायनस केले 11-12 मार्क्स. 1/4 मायनस सिस्टम आहे ना. 11 क्वेश्चन तुम्ही मायनस केले. तरी तुमचा 44 पर्यंत स्कोर यायला काहीच अडचण नाही. मी तुम्हाला परत सांगून देतो. 35 ते 40च्या दरम्यानच मेरिट येईल, त्याच्यावरती काही जाणार नाही. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय, जो मी प्लॅन करतोय किंवा आपल्या क्लासमध्ये प्लॅन होतोय, त्याच्यामध्ये आपण काय करतोय, प्रश्नपत्रिका अनालिसिस करून टॉपिक निवडतोय. त्या टॉपिकमधले कोणत्या टॉपिकला डीप शिकवायचं, कोणतं वर शिकवायचं, याचे आपण मायक्रो अनालिसिस करतोय. एवढा जरी तुम्ही अभ्यास करून गेले, तुम्ही प्रिलिम पास होऊन जाता. तुम्ही प्रिलिम पास होऊन जाता. तुम्ही फेल केव्हा होऊ शकता, मी तुम्हाला ते सांगतो. तुम्ही फेल केव्हा होऊ शकता. असं नाही की आपला क्लास केला म्हणजे तुम्ही पास होऊन जाता, असं कोणीच सांगू शकत नाही. तसं होत पण नाही. फेल केव्हा होऊ शकता, मी तुम्हाला ते गोष्ट सांगतो. 3 गोष्टीमध्ये तुम्ही फेल होऊ शकता. पहिले तुम्ही एक्स्ट्रा करायला गेले. जास्तीत जास्त अभ्यास करतो. असं तुमचा विचार आहे, की चला मी ना पॉलिटिक्सचं लक्ष्मण सरांचं पुस्तक वाचून टाकतो. इकॉनॉमिक्सचं देसले सरांचं पुस्तक वाचून टाकतो. इतिहासला समाधान माने सरांचं पुस्तक वाचून टाकतो. गाठा वाचून टाकतो. असं तुम्ही करताय, तेव्हा फेल होऊ शकता तुम्ही. कारण तुम्ही इतकं जास्ती करणार, रिव्हिजन काहीच होणार नाही. ते लक्षात राहत नाही. दुसरं तुम्ही फेल केव्हा होऊ शकता माहिती आहे का? जेव्हा तुमचा टाईम मॅनेजमेंट बिघडून गेला. म्हणजे तुम्ही आज जेवढ्या जोशमध्ये आहे, तेवढं 1 महिन्यानंतर नाहीये. 1 महिन्यानंतर अभ्यास कमी होऊन गेला. तुम्ही घाबरून गेले पेपरला, की यार मी तर 1 महिना गप्पा मारण्यामध्ये आणि YouTube बघण्यामध्येच टाईमपास करून टाकला. जागा आल्या त्या खुशीमध्येच 1 महिना चालला गेला. बरोबर आहे का नाही? किंवा WhatsApp ग्रुपवर वगैरे टाईमपास करत माझा टाईम चालला गेला. बरं आपण मित्र प्लॅन करतो आपण गावातले किंवा रीडिंगमधले. हा अभ्यास करू, तो अभ्यास करू. त्यात 1 महिना घालवून देतो. जेव्हा तुम्ही असं 1 महिना वाया घालवून दिला ना, तेव्हा तुम्ही घाबरून जाणार, की आता तर 50च दिवस उरले आणि आता कसं काय मी पास होईल? आणि समजा मी आता पास पण होऊन गेलो, तर मेन्स कुठे होईल? या निगेटिव्हिटीमध्ये प्रिलिम राहून जातो माणूस. मेन्सला काय होईल याची चिंता लगेच करू नका. बरोबर? त्याच्याने काय होतं, प्रिलिमचा पण अभ्यास कमी होऊन जातो. आपल्याला तसं करायचं नाही. जो प्रिलिम्सचा तुम्ही अभ्यास करताय, ते मेन्सला तुम्हाला कामात येणारच आहे. बरोबर? तर समजा तुम्हाला काय सांगतो मी, पहिला मुद्दा की तुम्ही जास्त करायला गेले, रिव्हिजन केली नाही. दुसरा मुद्दा काय, की तुम्ही पहिला 15-20 दिवस पहिला 1 महिना टाईमपास करून टाकला आणि नंतर तुमच्याकडे टाईम कमी उरला, घाबरून गेले. आणि तिसरा तुम्ही फेल केव्हा होऊ शकता माहिती आहे का? हे शिकवलंय, त्याची तुम्ही रिव्हिजन केली तुमच्या लक्षात पण राहतंय, पण तुम्हाला पेपरच सोडवता येत नाहीये. तुम्हाला पेपर सोडवता येत नाहीये. पेपरला तुम्हाला ते नॉलेज अप्लायच करता येत नाहीये. तेव्हा तुम्ही फेल होऊ शकता. हे 3 गोष्टींवर जर तुम्ही कंट्रोल केला, तर प्रिलिम तुम्ही कधीच फेल होऊ शकत नाही ह्या कंडिशनमध्ये, एवढ्या जागांमध्ये. काय सांगतो मी? तर 3 गोष्टी तुम्ही केल्या नाही. लिमिटेड सोर्स वापरले, ही पहिली गोष्ट करायची आहे. आत्तापासून अभ्यास करायचा आहे. लेट होऊ द्यायचं नाहीये, टाईमपास करायचा नाहीये. आणि तिसरी गोष्ट प्रश्न सोडवायची प्रॅक्टिस करायची. प्रश्न सोडवायची प्रॅक्टिस करायची. या 3 गोष्टी ज्याने पण केल्या, तो प्रिलिम फेल होऊ शकत नाही आताच्या घडीला. पण एवढं सांगून पण मुलं करत नाही. मी तुम्हाला हे पण सांगतो. मुलं त्या चुका करताच रिपीटेड म्हणून तर मेरिट त्याच रेंजमध्ये लागतं. तुम्हाला या चुका करायच्या नाही हे लक्षात राहू द्या. नोट्स करा, व्हिडिओ करा आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन करा. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. तुम्ही एवढी अपेक्षा ठेवू शकता बॅचमध्ये, की त्या एवढी अपेक्षा तुम्ही ठेवू शकता, की जेवढे लेक्चर आपले होणार आहे, लिमिटेड लेक्चर घ्यायचे आहेत आपल्याला 60 दिवसामध्ये. त्या तुमचा इतका तुम्ही अपेक्षा ठेवू शकता बॅचकडून. याच्यावरती ठेवायची गरज पण नाही. याच्यावरती तुम्हाला मार्कांची पण गरज नाही. एवढं करून गेले तुम्ही, एवढे मार्क्स मिळून आले, तुम्ही प्रिलिम पास होऊन जाता. बस. हे सांगायचं होतं आपल्या बॅचबद्दल. आता बॅच कशी रन होईल बघा. पुढचे जे 5 दिवस राहील ना, पुढचे 5 दिवस फक्त एकच सब्जेक्ट येईल. सकाळी 10 वाजता एक लेक्चर येत जाईल आणि दुपारी 3 वाजता एक लेक्चर येत जाईल हां. सकाळी 10 वाजता आणि दुपारी 3 वाजता एक लेक्चर येत जाईल. पण पुढचे 5 दिवस एकच लेक्चर चालू होईल ते म्हणजे विज्ञानाचं. कारण काय माहिती का, पहिले 4-5 दिवस मुलं जॉइन व्हायला लागतो. मग माझी अशी अपेक्षा नाही की मुलं जास्त मागे पडून गेले. त्यांनी 4थ्या दिवशी बॅच लावली. त्याचे 8 लेक्चर पेंडिंग नको राहू द्यायला म्हणून मी एक लेक्चर घेतोय. मग याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुपारी शांत बसून घ्यायचं. दुपारी तुम्हाला काय करायचंय? मी तुम्हाला परत एकदा सांगतो. प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे तुमचे काय? हे तुमचे पास होण्याचं गुरुमंत्र आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे प्रश्नपत्रिका प्रिंट मारून मी टेलिग्राम चॅनल टाकला आपल्या. त्या प्रिंट मारून तुम्हाला झेरॉक्स काढून घ्यायचे आहेत. त्याचं एनालिसिस करायचंय, वाचायचंय पहिले. जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर एनालिसिस करा. जर अभ्यास नसेल तर कमीत कमी फक्त बघा की काय प्रश्न विचारले त्याने. कोणत्या टाइपमध्ये प्रश्न विचारले, प्रश्न किती मोठा आहे, किती छोटा आहे. बरोबर? जोड्या लावा आहेत का? का वन लाइनर क्वेश्चन आहेत? का स्टेटमेंटमध्ये प्रश्न आहेत? एवढं तर करा. आणि जर तुम्हाला तेवढं पण नसेल जमत, तर फक्त प्रश्नपत्रिकेची प्रिंट मारा. मी आधीच्या बॅचेसमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं एनालिसिस घेतलंय 2023 पर्यंत. 2017 पासून 2023 पर्यंतचं एनालिसिस मी घेऊन ठेवलंय. जुने व्हिडिओ आहेत ते हां. ते आपल्या बॅचमध्ये द्यायचे नव्हते मला. पण मी विचार केला, की तेवढंच मुलांना समजेल, की प्रश्न कसा कट करतात, ऑप्शन कसा कट करतात, लॉजिक कसं लावता. एखादा प्रश्न आपण माहीत नाही आपल्याला त्याच्याबद्दल, तरी आपण अंदाजे कसं उत्तर काढू शकतो, हे मी त्या प्रश्नपत्रिकांच्या एनालिसिसमध्ये शिकवलेलं आहे. समजलं तुम्हाला? तर मग मी ते व्हिडिओ आपल्या बॅचमध्ये टाकून दिलेत. तुम्ही काय करा फक्त, तुम्ही प्रश्नपत्रिका प्रिंट मारा पुढचे 4-5 दिवस. त्या प्रश्नपत्रिका उघडा. स्वतः जेवढं जमलं तेवढं जमलं. हे तो 1 तासाचा व्हिडिओ पाहून घ्या. मी 13 व्हिडिओ ते टाकलेत. दिवसाला 2 व्हिडिओ बघा. म्हणजे 5 दिवसात बऱ्यापैकी एनालिसिस होऊन जाईल. 24 आणि 25 त्याच्यामध्ये नाहीये.
24 आणि 25 त्याच्यामध्ये नाही, कारण ते जुने व्हिडिओ आहेत. आपली बॅच झाल्यावर शेवटी आपल्याकडे 30 दिवस उरतात ना, तर मी 24 आणि 25 चे पण विश्लेषण तुम्हाला तिथे देऊन देईल, काही काळजी करू नका. एवढं पुढचे 5 दिवस चालेल विज्ञान. विज्ञान थोडासा टफ विषय, तो त्याच्यामुळे सुरुवात करतोय मी. कारण जेव्हा पेपरचा प्रेशर येईल ना, तेव्हा तुमच्यावर होणार नाही तो. म्हणून आधी अवघड काम करून टाकू. म्हणजे माझं स्वतःची सवय आहे अशी, म्हणजे एखाद्याच्या घरी जेवायला गेलो, म्हणजे नातेवाईकांच्या घरी, आणि त्यांनी जे ताटामध्ये बरेच पदार्थ वाढले, जो मला आवडत नाही तो पहिले मी खाऊन टाकतो. कारण नंतर माझं पोट भरून गेलं, मी तो खाणार नाही. आणि असं असं चांगलं वाटत नाही, की तुम्ही उष्ट पडून आले, बरोबर आहे का नाही, पाहुण्यांच्या घरी. त्याच्यामुळे मी आधी जो आवडत नाही तो पदार्थ खाऊन घेतो. आवडणारे पदार्थ तुम्ही पोट भरल्यावर पण खाऊ शकतो असं. जे अवघड टॉपिक आहे तो पहिले करून घेऊ. सोपे आपण नंतर करणारच आहे. आता नंतर काय करू? आता 1 तारीख येऊन जाईल. तिथून पुढे काय करू? 20 दिवस तुमचं सकाळी विज्ञान चालेल. दुपारून चालू घडामोडी चालेल. नंतरचे 15 दिवस तुमचं राज्यघटना चालेल. बघा 25 दिवस झाले. नंतरचे 15 दिवस तुमचं सकाळी राज्यघटना चालेल. संध्याकाळी इतिहास चालेल. हे सर्वात सोपे विषय आहेत. त्याच्यानंतर शेवटचे 20 दिवस त्याच्यामध्ये अर्थशास्त्र चालेल. आणि इकडे 15 दिवसात भूगोल संपेल. 5 दिवस तुम्हाला परत एक्स्ट्रा मिळतील संध्याकाळी. या 5 दिवसामध्ये मी तुम्हाला सांगितलं, की आपण एक तर एनालिसिसचे व्हिडिओ टाकू किंवा काही करंट रिलेटेड टॉपिक मी घेऊन घेऊ तिथं. जसं समजा या वर्षाचं बजेट, या वर्षाचा काय म्हणता महाराष्ट्राची आर्थिक पाहणी वगैरे, असे एक्स्ट्राचे पॉइंट तिथे कव्हर करून घेईल. 60 दिवसानंतर तुम्हाला टेन्शन नको पाहिजे. 60 दिवसानंतर तुम्हाला टेन्शन नको पाहिजे. 25, 15, 40 आणि 20, 60. 60 दिवसानंतर तुम्हाला टेन्शन नको पाहिजे. नंतर तुम्ही काय करायचं, फक्त 30 दिवस उरेल, त्यात फक्त रिव्हिजन करायची आपल्या नोट्सची. तुम्ही एवढं करून सुद्धा प्रिलिम पास होऊन जाणार. समजलं? पीवायक्यू तुम्हाला फक्त इथे वाचायचे आहेत टॉपिक वाईज. त्यासाठी पुस्तक सांगितलं मी तुम्हाला, कोणतं? आप्पा हातनुरे सरांचं पुस्तक. ते टॉपिक वाईज पीवायक्यू वाचायचे तुम्हाला. इथे फक्त प्रश्नपत्रिका बघायच्या, जे आपण इथे तुम्ही आता अनालिसिस करणार बघा. पीवायक्यू पेपर हे पेपर फक्त बघायचे आणि 30 दिवस फक्त नोट्सचे रिव्हिजन करायचे. एवढं करायचंय आणि पेपरला जायचंय. एवढं करायचं आणि पेपरला जायचंय. प्रिलिम्स तुम्ही फेल होणार नाही. प्रिलिम्स तुम्ही फेल होणार नाही. बस. तुम्हाला लेक्चर समजलंय का? बॅचचा फॉर्मॅट समजलाय का? एकदा सांगा मला. तुमचे काही प्रश्न असतील ते सांगा, मग आपण बोलूया. बघा सागर, तुमचा प्रश्न असा आहे, की तलाठीसाठी मेरिट किती लागेल? प्रिलिम्सला एकच मेरिट लागेल. प्रिलिम्सला एकच मेरिट लागेल. जो व्यक्ती पास होईल तो तलाठीचं पण मेन्सला बसेल, क्लर्कच्या पण मेन्सला बसेल. प्रिलिम्सला एकच मेरिट लागेल. मेन्सचं मेरिट आता सांगू शकत नाही आपण, मेन्सचं पेपरवर ठरेल. बघा मॅडम, तुमचा प्रश्न असा आहे, की कास्ट वाईज जागा कशा असतील? आता ते आपण सांगू शकत नाही. ते आयोगच डिक्लेअर करेल, की कास्ट वाईज कसं जागा आहेत असं. तुम्ही सध्या आहे ना, सध्या तुम्ही चिंता करू नका, की किती जागा येतील, काय जागा येतील. जागा भरपूर आहेत. मेरिट कमीच लागणार आहे. तुम्हाला मी माझा एक किस्सा सांगतो. मी भरपूरदा सांगितला आहे तो बॅचेसमध्ये, पण परत एकदा सांगतो. त्यावर्षी मी एसटीआय झालो. त्यावर्षी फक्त 8 जागा होत्या. ओपनच्या मुलांच्या आणि ओबीसीच्या मुलांच्या मिळून 8 जागा होत्या. म्हणजे मला पहिले 8 मध्ये यायचं होतं महाराष्ट्रात. मी पण हेच टेन्शन घ्यायचो, की यार कसं होईल, काय होईल? एक दिवशी मी माझ्या मित्राशी बोलत होतो. तो एएस होता आधीच. त्याने मला सांगितलं, की "अनिकेत, तू काही टेन्शन घेतोय?" म्हणे. "तू हे विचारच करू नको म्हणे, जागा किती काय? तुला जर 140 मार्क्स मिळाले, तू 100% एसटी होऊन जाशील म्हणे. तू 140 मार्क्स कसे मिळतील याचा विचार कर म्हणे." मला 143 मार्क्स मिळाले. माझा पहिला नंबर आला आणि 139 मेरिट लागला असे. समजतंय तुम्हाला? गोष्ट अशी आहे, की तुम्ही हे विचारच करू नका, की जागा किती आहे, मेरिट हे किती आहे, काय आपल्या कास्टच्या किती आहेत. तुम्ही सिंपल विचार करा, की प्रिलिम्सचं मेरिट 40च्या जवळपास राहणार आहे. मला 45च्या वरती मार्क्स पाहिजे. मेन्सचं मेरिट तेव्हा सांगेल मी तुम्हाला, पण तरी सांगून देतो. मेन्सचं मेरिट 125 लागेल असं मी समजा. कमी लागेल, पण सांगतोय मी. मला 130 मार्क पाहिजे बस. बाकी मला काही फरक पडत नाही. जागा किती, मुलं किती अभ्यास करताय. तुम्ही त्याच्यावर फोकस ठेवा फक्त. मेन्सची अशी बॅच होईल का? सध्या काही मी पुढचं सांगू शकत नाही तुम्हाला. पण प्रिलिम मला असा शिकवायचा विचार आहे, की तुम्हाला मेन्सला पण जीएसच्यातून कव्हर झालं पाहिजे. असा माझा प्लॅन आहे. बघा आपला पहिला फोकस प्रिलिमच्या प्रश्नांवर राहील. ओके. आपली बॅच त्यासाठीच आहे. पण मी शिकवताना प्रयत्न करेल, की तुम्हाला मेन्ससाठी सुद्धा दुसरं काही वाचायची गरज नको पडायला. निगेटिव्ह मार्किंग कशी असते? बघा. कसं असतं माहिती आहे का निगेटिव्ह मार्किंग? समजा हा 1 प्रश्न आहे, हा 2, हा 3, हा 4, हा 5. 5वा प्रश्न आहे ना, हा 6वा प्रश्न आहे. तुमचा हा प्रश्न बरोबर आला, हा चुकला, हा चुकला, हा चुकला, हा चुकला. 4 प्रश्न चुकले का एकाचे मार्क रद्द होऊन जातात. बरोबर? मग तुम्ही म्हणणार आमचे 4 चुकलेच नाही. आमचा तर एकच चुकला, मग काय करायचं? मग त्याला 0.25 मार्किंग असते. 0.25 मायनस होऊन जातात. तुम्हाला एका क्वेश्चनचे 1 मार्क मिळणार होते ना? हे 0.25 आता मायनस होऊन जातील. म्हणजे तुम्हाला इथे फक्त 0.75 मार्क्स मिळतील. निगेटिव्ह मार्किंगचं सध्या काही टेन्शन घेऊ नका.
जसे एमपीएससीचे पेपर येत आहे ना, तुम्ही अंदाजे जरी गोल केले तरी घाबरायचं काम नाही. कारण 4 पैकी तुमचा 1 बरोबर येऊन जातो. 4 पैकी तुमचा 1 बरोबर येऊन जातो, जर तुम्हाला माहिती आहे तर. जर तुम्हाला त्या प्रश्नाबद्दल काहीच माहीत नाही, एक पण ऑप्शन माहिती आहे तर गोल करायचा नाही. पण जर तुम्हाला एक ऑप्शन माहिती किंवा 2 ऑप्शन माहिती आहे, गोल करून द्यायचा, म्हणजे तुमचे चान्सेस वाढून जातात. समजतंय तुम्हाला? तर हे मी तुम्हाला पेपर कसा सोडवायचा, काय सोडवायचा ते तुम्हाला मी शेवटच्या 1 महिन्यामध्ये शिकवेल, काळजी करू नका. सध्या पहिला फोकस आपला सर्व व्हिडिओ पाहून नोट्स वाचण्यावर ठेवला पाहिजे आणि सोबत काय पीवायक्यू एनालिसिस करण्यावर ठेवला पाहिजे. काय करायचं एकदा नवीन सांगतो मी लास्ट, म्हणजे तुम्ही तुमच्या डोक्यात क्लिअर होऊन जाईल डायरेक्ट. व्हिडिओ मधली नोट्स ही वाचायची आणि पीवायक्यू एनालिसिसच्या पुस्तकातले पीवायक्यू टॉपिक वाईज पण घ्यायचे. जे समजा पहिला टॉपिक आपला राहील रक्ताभिसरण संस्था. रक्ताभिसरण संस्था हा पहिला टॉपिक राहील. त्याचे पीवायक्यू लगेच इथे वाचून घ्यायचे. आलं लक्षात? असं तुम्ही जर केलं 60 दिवस, तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही. शेवटचे 30 दिवस फक्त रिव्हिजन करायची. शेवटचे 30 दिवस फक्त रिव्हिजन करायचे आहे. तुम्हाला इथपर्यंत समजलंय का? एकदा सांगा मला. बघा नोट्स कशा प्रिंट केल्या पाहिजे. नोट्स तुम्ही ना, बघा मॅडम, नोट्स कशा प्रिंट केल्या पाहिजे. तुम्ही झेरॉक्सवरून 1/4 प्रिंट करू शकता. 1/4 तुम्ही झेरॉक्स प्रिंट करू शकता. बघा मी तुम्हाला समजून सांगतो. ते पीपीटी असते ना, ते अशी असते. पीपीटी जी असते ना, ती अशी असते. तिच्यावर कंटेंट थोडा कमी असतो एका स्लाइडवर. याचे 4 स्लाइड तुम्ही केल्या तरी व्यवस्थित दिसतं तुम्हाला. तुम्ही असं करू शकता किंवा जर तुमची अशी इच्छा असेल, की पुस्तकासारख्या नोट्स द्या असं, पुस्तकासारख्या नोट्स द्या असं, A4 साइजमध्ये मी त्या पण नोट्स तुम्हाला देऊ शकतो. मग या नोट्स तुम्हाला 7-7 दिवसात मिळतील. समजलं? म्हणजे रोज तुम्हाला पीपीटी टाकायचं येईल आणि या नोट्स कसं असतं, या नोट्स तयार करायला एक एक आपल्याकडे म्हणजे ऑफिसमध्ये काम करणारे व्यक्ती आहेत. त्या सरांना हे करावं लागतं. मग त्यांना 6-7 दिवसच्या नोट्स एकाच वेळेस द्याव्या लागतील. मग 7 दिवसानंतर तुम्हाला दर रविवारी मी असे नोट्स देऊन देत जाईल प्रिंट करण्यासाठी. तिचा खर्च कमी असतो प्रिंटसारखा आणि पुस्तकासारखी दिसते. समजते तुम्हाला? मग तुमची इच्छा असेल तर मी या पुस्तकासारखी नोट्स देऊ शकतो 7-7 दिवसात आणि रोज पीपीटी टाकू शकतो. तुम्हाला दोघांपैकी जे सोयीस्कर वाटेल ते झेरॉक्स करा. बरोबर? फर्स्ट टाईम एमपीएससी करणाऱ्यांनी पण घाबरू नका. तुमचं सरळ सेवामध्ये मराठी इंग्लिश झालंय आणि काय झालं तुमचं गणित बुद्धिमत्ता झालंय. तुमचा 20 क्वेश्चनचा अभ्यास झालेला आहे गणित बुद्धिमत्ताचा प्रिलिमचा. तिथे 15 क्वेश्चन आणण्याचा प्रयत्न करा. सरळ सेवामध्ये जे जीएस केले त्या तुमचे 10 ते 15 मार्क्सचा अभ्यास झालाय. बाकीचं तुमचं या व्हिडिओमधून होऊनच जाईल. सरळ सेवावाले सुद्धा प्रिलिम पास होतील. मेन्सचं मी सध्या सांगू शकते, पण प्रिलिम तुम्ही पास होऊ शकता. तुमच्याकडे 90 दिवस आहेत. घाबरू नका. तुमचं गणित बुद्धिमत्ता चांगलं आहे. त्या 20 पैकी 15 मार्क्स घ्यायचा प्रयत्न करा. तो बाकीचा विषय त्याच्यामध्ये तुमचं 10 मार्क्सचा 15 मार्क्सचा अभ्यास म्हणजे 35 मार्क्स तुम्हाला आज सुद्धा मिळू शकता. 30 मार्क्स तुम्हाला आज सुद्धा मिळू शकता. बरोबर? आपल्याला अजून 20 क्वेश्चन वाढवायचे फक्त बस. 50 क्वेश्चन बरोबर बाकीचे मायनसमध्ये जातील. 40 मार्क्स तुम्हाला आणायचे. सरळ सेवावाले प्रिलिम पास होऊ शकता पुढच्या 90 दिवसामध्ये. मेन्सचं मी सध्या सांगू शकत नाही हां. कारण मेन्सला एकदम हुशार मुलं राहतील सर्व पास झालेले. त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन राहील. गोविंद तुम्ही जे म्हणताय तसंच करू आपण. रोज पीपीटी नोट्स देऊ आणि 7 दिवसानंतर अशी A4 साइज नोट्स देऊ. मॅडम तुमचा प्रश्न असा आहे, की MS4 बॅच वाल्यांना ग्रुप सी साठी फायदा होईल का? MS4 आता पूर्ण बघायला टाईम नाही तुम्हाला. त्याच्यामध्ये जवळपास 700 व्हिडिओ आहेत किंवा 600 व्हिडिओ आहेत. तेवढे पाहायला तुमच्याकडे टाईम नाहीये. तुम्ही हेच 60 व्हिडिओ बघा. त्यात तुमचे ग्रुप सी प्रिलिम होऊन जाईल. पर लेक्चर 1.5 ते 2 तासाच्या दरम्यान राहील. अमोल सर तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहे. तुमची प्रिलिम निघते मेन्ससाठी तयारी करायची आहे. तुम्ही मराठी इंग्लिशवर फोकस ठेवा. ह्या जीएसचा अभ्यास करा, जे मी शिकवणार आहे. हेच तुम्हाला मेन्सला दिसणार आहे. 85 क्वेश्चन इथूनच कव्हर होणार तुमचे मेन्सचे. आलं लक्षात? आणि तुमचं मिनिट पण कमी लागतं. तुमचं या जीएसवर मेन्स सुद्धा निघून जाईल. पण मराठी इंग्लिश तुम्हाला वेगळं करत राहावं लागेल आतापासून हां. जे लोकं थोड्या-थोड्या मार्कावर जातात ना, ते यावेळेस प्रिलिम पास होऊन जातील. काळजी करू नका. कारण तुम्ही केव्हा थोड्या मार्काने जायचे बघा. इकडे बघा. जेव्हा 31,000 मुलं घेत होते, तेव्हा तुम्ही थोड्या मार्काने जायचे. आता त्यांना 75,000 मुलं घ्यायचे कमीत कमी. तुम्ही इथे तर इझिली पास होताय. समजतंय तुम्हाला? जे काठावर होते, जे 2 मार्क मागे होते, जे 3 मार्क मागे होते, ते इझिली इथे पास होऊन जातील. कारण मेरिट डायरेक्ट 10 ते 15 मार्क कमी होणार आहे. 10 ते 15 मार्क कमी होणार आहे. त्यामुळे काठावाल्यांनी चिंता करायची नाही. कॉन्फिडन्समध्ये अभ्यास करायचा उलट. मॅडम मी सांगितलं तुम्हाला बॅच टाईम सकाळी 10 वाजता, दुपारी 3 वाजता. अजय तुमचा प्रश्न असा आहे की दुपारून व्हिडिओ येईल का? मी तुम्हाला इथे सांगून दिलं बघा व्यवस्थित. बघा, हे जे 5 दिवस आहे ना, हे जे 5 दिवस आहे उद्यापासून, हे उद्यापासून 5 दिवस आहे, हे फक्त सकाळी व्हिडिओ येईल 10 वाजता.
त्याचं कारण असं आहे की सुरुवातीला तुम्हाला माझी भाषा समजायला पण टाइम लागेल, तो अवघड विषय आणि मुलं जॉईन होत आहे म्हणून मी एकच लेक्चर दिवसाला घेईल. 1 तारखेपासून संध्याकाळी लेक्चर चालू होईल, म्हणजे दुपारी लेक्चर चालू होईल. पण तुम्हाला काय करायचं आहे, या वेळेमध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका प्रिंट मारायची आहे झेरॉक्स आणि त्याचं प्रश्न स्वतः वाचायचे आहेत आणि याचा अनालिसिस मी आपल्या ॲपमध्ये टाकून ठेवलंय तुमच्या कोर्समध्ये. तेवढे व्हिडिओ बघायचे. ते जुने व्हिडिओ आहेत, पण तरी बघा. त्यात मी बरेच लॉजिक सांगितले, ऑप्शन कट करायचे. मेन्सच्या अगोदर पण प्लॅनिंग सांगायला काही काळजी करू नका. आदेश तुमचा प्रश्न असा आहे, की माझा जनरल अभ्यास झालाय, मग मी डेली लँग्वेज करू का? येस. तुम्ही एक लँग्वेज करू शकता 30 दिवस, त्याच्या पुढचे 30 दिवस दुसरी लँग्वेज आणि मग जीएसचा अभ्यास करा. जर तुमचा जनरल अभ्यास आहे, तुम्ही प्रिलिम पास होणार. तर पी-वाय केमिस्ट्री पुस्तक 2022चं आहे, तर ते नका घेऊ. लेटेस्ट वाला पुस्तक घ्या. दुसरे कोणते सब्जेक्ट यामध्ये कव्हर झाले नाही. प्रिलिमचे सर्व सब्जेक्ट कव्हर होतील, मॅथ रिझनिंग सोडून. मराठी इंग्लिशसाठी बघा, मराठीची आपली YouTubeवर बॅच आहे. इंग्लिशच्या दुसऱ्या बॅचेस आहे कोर्स ॲपमध्ये. मॅडम तुमचा प्रश्न असा आहे, की जसं तुम्ही सायन्स आणि पॉलिटिचे टॉपिक सांगितले, तसे मॅथचे पण सांगा. मॅथचे दुसरे सर तुम्हाला ते सांगतील आणि ते त्या टॉपिकचं विश्लेषण पण घेतील. काळजी करू नका ॲपमध्ये. चला मग आपण थांबूया. उद्यापासून भेटू आपण लेक्चरला 10 वाजता. धन्यवाद.